नमस्कार. ग्रंथालय प्रतिभांगण आयोजित काहीतरी विशेष या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या 18व्या भागात मी अश्विनी होईल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज प्रतिभांगणमध्ये उपस्थित आहे डॉक्टर मेधा सोमय्या आणि त्याचबरोबर डॉक्टर भगवान तलवारे. या दोघांचंही मी इथे प्रतिभांगणमध्ये स्वागत करते. काहीतरी विशेष या कार्यक्रम मालिकेतून आपण दिव्यांग व्यक्ती आणि विशेष व्यक्ती यांच्या समस्या आणि केवळ समस्याच मांडत नाही, तर त्या समस्यांमधून आपल्याला काय मार्ग काढता येतील, काय उपाययोजना करता येतील, यावर आपण नेहमीच साधक बाधक अशी चर्चा करत असतो. आणि आजही आपण असाच एक छान विशेष विषय घेऊन आलेलो आहोत की ज्या क्षेत्रात डॉक्टर मेधा सोमय्या यांचं काम आहे, आणि तो विषय म्हणजे स्पेशल ऑलिम्पिक्स भारत. ही जी संस्था आहे, ही संस्था खेळाच्या माध्यमातून जी विशेष मुलं आहेत, इंटलेक्च्युअली चॅलेंज्ड, म्हणजेच शरीर तर सचेतन आहे पण ज्यांचं मन मात्र अचेतन आहे, अशा मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही संस्था आहे. आपल्या मर्यादांपेक्षा आपल्या क्षमता काय आहेत, या क्षमतांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न स्पेशल ऑलिम्पिक्स भारत या संस्थेच्या माध्यमातून केला जातो. डॉक्टर मेधा सोमय्या या स्पेशल ऑलिम्पिक्स भारत या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांचं मी पुन्हा प्रतिभांगणमध्ये स्वागत करते आणि आमच्या ग्रंथालयाच्या कार्यक्रम संयोजक धनश्री घारप यांना विनंती करते आपण मेधाताईंचं इथे स्वागत करावं. स्पेशल ऑलिम्पिक्स भारत या संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर भगवान तलवारे मराठे आज इथे उपस्थित आहेत. मी डॉक्टर तलवारे यांचं स्वागत करण्याची विनंती ग्रंथालयाचे संपादक अरुण जोशी यांना करत आहे. काहीतरी विशेषच्या आजच्या भागात स्पेशल ऑलिम्पिक्स भारत एक समावेशक अभियान या विषयावरती सुधा हुजूर बाजार तुंबे आजच्या मान्यवरांशी संवाद साधणारे. सुधाताई, आपलंही प्रतिभांगणमध्ये स्वागत आणि या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी सुधाताईंकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. मेधाताई आणि तलवारे सर, ग्रंथालय परिवारात आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तो अपंग समावेशनाच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे आणि विशेष मुलांच्या खेळातून तुम्ही समाजात समावेशकता निर्माण करता आणि अतिशय हा वेगळा विषय आहे. कारण आतापर्यंत आम्ही खेळ ह्या विषयाकडे बघितलं नव्हतं कधी. अपंगांच्या पुनर्वसनात खेळाचा किती हा सहभाग असतो हे आम्हाला अजूनपर्यंत आम्ही त्या विषयावर वळलो नव्हतो. तर आज तुमच्याकडून ही सगळी माहिती आम्हाला फारच आवडेल मिळवायला. आता हा उपक्रम तुम्ही कसा म्हणजे कल्पना कशी आली, काय आलं, हे सगळं ऐकायला नक्कीच आवडेल. पण त्याच्या आधी आम्ही आमच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्हाला असं आवडतो तुमचा जीवन प्रवास ऐकायला. कारण आमचे जे प्रेक्षक असतात त्यांना आवडतं की ही आपल्यासारखीच माणसं आहेत असं वाटतं मग त्याच्यामुळे. तर तुम्ही आता मी पहिल्यांदा मेधाताईंना सांगते. मेधाताई, तुम्हाला विचारते की विशेष शिक्षक तुम्ही नाही आहात, बरोबर आहे? तुमचं फील्ड फारच वेगळं आहे, क्षेत्र तुमचं खूप वेगळं होतं, शैक्षणिक क्षेत्र. तर त्या क्षेत्रातून तुम्ही ह्या क्षेत्रात कसं काय आला, त्याच्यासाठी आम्हाला तुमचा जीवन प्रवास ऐकायला आवडेल. म्हणजे खूप आधी लहानपणापासून सांगा, आम्हाला खूप आवडेल. कारण मेधा सोमय्या ह्या एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून लोकांना माहिती आहे, पण त्या लहानपणी त्यांच्यासारख्या शाळेत गेल्या, त्यांच्यासारख्याच कॉलेजमध्ये गेल्या, हे ऐकायला नक्की आवडेल. माझं नाव मेधा सोमय्या, पण माझं माहेरचं आडनाव ओक आहे. माझे वडील डॉक्टर अच्युत ओक हे रेवदंडा म्हणजे अलिबागच्या जवळच्या गावामध्ये डॉक्टर होते. खरं पाहायला गेलं तर ते डोळ्यांचे डॉक्टर होते, परंतु त्यांना समाजसेवेची आवड असल्यामुळे जिथे सर्वसामान्य लोकांना साधा डॉक्टर पण मिळणं दुरापास्त असेल अशा ठिकाणी त्या गावी ते जाऊन तिथे राहिले आणि त्यांनी आपल्या स्वतःचं दवाखाना तिथे सुरू केला. आणि त्यानंतर मग आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, अलिबाग हे एक पर्यटन क्षेत्र झालेलं आहे. पण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तिथे वीजही नव्हती, रस्ते तर सोडाच. हा, म्हणजे अशा ह्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की आम्ही ब कड वगैरे हे जे सगळं आहे ते आम्ही आमच्याकडे गॅसचे दिवे असायचे, त्या दिव्यांमध्ये शिकलो.
माझी आई पण अत्यंत चांगली सुस्वभावी आणि समाजसेवी कार्यकर्ताच होती, किंवा ती नंतर झाली असेल वडिलांच्यामुळे. पण तिने जास्त काम केलं वडिलांच्या पेक्षा, असं मी नंतर म्हणू शकते. तर अशा वेळेला मला असं माहिती आहे की आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो. मला ओपन मेरिट स्कॉलरशिप मिळाली. 12 वर्षांसाठीची ती स्कॉलरशिप असते ती. मी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या नंबरवरती आले होते आणि मला पूर्णतः म्हणजे शिक्षण माझं स्कॉलरशिपवर झालं. वडिलांकडे भरपूर जरी हे असलं, संपत्ती असली किंवा माफक संपत्ती असली असं म्हणायला पाहिजे, त्या काळामध्ये गरजाही कमी होत्या, त्यामुळे आमची खूपच छान मजा असायची. तर तरी सुद्धा एक माझं स्वतःचं एक 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 अभिनिवेश असा असायचा की हा माझं शिक्षण स्कॉलरशिपवर झालं. माझं शिक्षण माझ्याच पैशाने झालंय, म्हणजे स्व हा थोडासा जास्त भाव त्याच्यामध्ये असावा असं मला जाणवतं. पण तो माझ्या वडिलांनी आणि आईने जोपासला, की तुम्ही जरी स्वतःचं महत्व तुम्हाला कळलंच पाहिजे आणि तुम्ही स्वतःला तेवढं महत्व दिलं पाहिजे आणि लोकांकडूनही ते मिळवलं पाहिजे, आणि नाही दिलं तर ते हक्काने मागून घेतलं पाहिजे. आणि हा जो स्वचा भाव कुठेतरी आलेला होता मनामध्ये, त्याच्यामुळे मग समाजसेवेची पण माहिती झाली. मी शिकायला पार्ला कॉलेजमध्ये आले नंतर, आणि पार्ला कॉलेजमध्ये असताना माझे मामा पार्ल्यामध्ये त्यावेळेला 74 साली त्यांनी इथे एक कर्णबधीर, ज्यांना ऍक्च्युली मी म्हणायचे त्यांचे बधीर बोल असं शाळेचं, पण आता ती शाळा इथे आहे पार्ल्यामध्ये चालवतात, पण मूक बधीर विद्यालय म्हणून त्यावेळेला मान्यता प्राप्त झालेली ती शाळा होती. आणि माझ्या मामी या स्पेशल शिक्षिका होत्या, विशेष शिक्षिका होत्या. तेव्हापासून मला असं वाटतं की मला दिव्यांग लोकांबरोबर काम करायची सवय लागली. मग त्यानंतर मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये होते, स्लम एक स्टडीज. मिनिट, तुम्ही कुठल्या विषयात ग्रॅज्युएशन केलंय, पदवीधर? मी MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. क्या बात आहे. अच्छा. आणि मी रुईया कॉलेजमध्ये, म्हणजे इथे अश्विनीताई बसल्या आहेत, तुमची मुलं रुईयामध्ये होती त्यामुळे यांनी अगदी ठरवून हा प्रश्न विचारला. तर मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवत असे, आणि म्हणजे मला माहिती नाही की हे कौतुक माझं स्वतःचं आहे का जास्त गर्वाचा त्याला वास येतोय, पण मी विद्यार्थ्यांमध्ये फार नक्कीच. लोकप्रिय होते. अगदीच. कारण की मला असं वाटतं की मला त्यांच्याबरोबर हसायला खेळायला आवडायचं. मग तिथे माझं PhD झालं. तर माझं PhD झालं ते होतं झोपडपट्टी रिहॅबिलिटेशन, म्हणजे पुनर्वसन, आणि त्या विषयात होतं त्याचा आणि- पॉलिटिक्स इन स्लम आणि रिहॅबिलिटेशन. केमिस्ट्रीचा काहीही संबंध नाहीये. नाही. हे अर्थात सांगायला तिथे पाहिजे प्रेक्षकांना की तुम्ही तुमची लाईन कधी पण बदलू शकता ना. हो, अगदी. आणि आपल्याला माहिती नसतं सुरुवातीला की आपण नक्की कोण व्हायला पाहिजे, किंवा आणि ती बदलते पण, आवडही बदलते. पण जसं जसं येत जातं आयुष्य, तसं तसं आपण सुखाने आणि समाधानाने आणि तेवढ्याच धैर्याने आणि तेवढ्याच ताकदीने आपल्याला ते स्वीकारायचं असतं, आणि आपण ते चांगल्या रीतीने निभवू पण शकतो, असं मी तुम्हाला 100% सांगू शकते. पण तुम्ही दिव्यांगात्वाचा विचार केला म्हणून या संबंधात मी तुम्हाला सांगते की तेव्हापासून तशी ओढ होती. आणि समाजसेवा ही मला वाटतं मला वारसागत मिळालेली आहे. आता आपण जेनेटिक्स बद्दल बोलतो अनेक वेळेला, पण त्यावेळेला माहिती नसतं, परंतु ते जेनेटिक्स आपल्याला चांगल्या दृष्टिकोनातून पण बघायला शिकवतं, असं एक प्रमुख मला असं वाटतं. तर दिव्यांगाबद्दल मी काम केलं. मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये मी होते, आणि त्यांच्या मार्फत मी खूप सारे दिव्यांगांचे कार्यक्रम केले. त्याच्या यादी 1996 मध्ये आम्ही एक म्हणजे रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू केलं मुलुंडमध्ये. आणि तिथे 18 वर्षानंतरची जी मुलं असतात त्यांना कोणी वाली नसतो, दिव्यांग मुलांना. मग त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी रोजगार प्रशिक्षण करणं, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे उपक्रम करणं, त्याचं विक्री करणं, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे केल्या. हा प्रवास माझा खूपच जुना आहे, परंतु तो एक प्रवास मुख्य प्रवाहात मी कधी आलेली नाही. मी आपल्या बाहेर साईडनी म्हणजे बाजूबाजूने अशी ह्याच्यामध्ये होते. पण मुख्य प्रवाहात आणण्याचं कारण म्हणजे माझी मैत्रीण मल्लिका नड्डा. ती स्वतः फार लहानपणापासूनच बौद्धिक अक्षम मुलांबरोबर काम करायची. ती जबलपूरला काम करत असे. मग तिच्या माध्यमातून मी
तिच्याबरोबर काम करायला लागले आणि नंतर मग मी महाराष्ट्राची अध्यक्ष झाले. जेव्हा मी महाराष्ट्राची अध्यक्ष झाले तेव्हा सँड्रा इथे मॅडम होत्या, तर त्या काम करायच्या जास्त करून. मग त्यांच्याबरोबर मी कामाला सुरुवात केली आणि आता ह्या वेळेला त्या 70 वर्षाच्या झाल्या, त्यामुळे त्या रिटायर्ड झाल्या आणि त्यानंतर मग माझ्या हातामध्ये थोड्या का होईना प्रमाणामध्ये आणि मी त्याच्यामध्ये जास्त आता कामामध्ये उतरले आणि समावेशकत्व हा मी आणि स्वयंपूर्णता या 2 गोष्टींवर मी जास्त काम करते. एक्सलंट. खूप छान हो. म्हणजे एक तुमचं काय म्हणतात असं केमिस्ट्री छान जुळली आता. या समाजाशी केमिस्ट्री जुळली अगदी म्हणायला असं म्हणायला हरकतच हरकत नाही. नाही. जसं लिखाण पण करते. मला असं वाटतं की क्षमता ही तुम्ही जिथे वापराल आणि जशी वापराल तशी ती तुम्हाला म्हणजे फुलवते आणि त्याचं फळ पण देते. आणि नुकतीच तुमची बरीच पुस्तकं आम्ही बघितली आहेत आणि हो, हो. हो, तुम्ही लेखिका पण म्हणजे आता सुप्रसिद्ध लेखिका मेधा सोमय्या असं पण म्हणायला पाहिजे. नाही, नाही, खरंच एक छान. गोष्ट सांगते मी ह्याच्यामध्ये, मला ना आडनाव लिहायला आवडत नाही, हा. त्यामुळे मी मेधा किरीट या नावाने लिहिते. नाही तर तुम्ही शोधाल अमेझॉनवर मेधा सोमय्या आणि मिळणार नाही काही. कारण की मला असं वाटतं की आपल्या सगळ्यात मोठा जर का आपल्याकडे जर का फ्लॉ असेल किंवा काही जर का चुकीची गोष्ट असेल, त्रुटी असेल आपल्या समाजात, तर ती जात आहे आणि जात ही आडनावावरून कळते. त्यामुळे आपण आडनावं लावणं सोडून दिलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि ते मी माझ्याकडून सुरू केलं आणि हे वयाच्या 18व्या वर्षी सुरू केलं. क्या बात आहे. तर सगळ्या मुलींना हा एक छान हो, तुम्ही हो, हो. उपदेश म्हणजे म्हणता सल्ला दिलेला आहे. मुलांना पण नाही खरं मी तर म्हणते की जर का लग्नानंतर मुलीचं नाव बदलायचं असेल तर मुलांनी आपलं आडनाव बदलावं, मुलांनी मुलीच्या माहेरचं आडनाव लावावं आणि मुलींनी मुलाच्या सासरचं लावावं. म्हणजे आधी आडनाव असं लावूच नाही. एक्सचेंज आधी लावूच नाहीये, पण लावायचंच असेल तर मग एक्सचेंज करून लावावं. म्हणून म्हणतात ना आडनावात हल्ली नवीन आहे ना म्हण आडनावात काय आहे? आडनावात काय आहे खरं आहे. IAS वगैरे मध्ये पण हल्ली आडनावात अलाउड नाहीत ना युनियन. कधी कधी लावतात, कधी नाही लावत. ते वेगळे कारण आहेत त्याला, पण माझं कारण हे पूर्णतः सामाजिक आहे. फारच छान. खूप छान वाटलं ऐकून. सर आता तुम्ही म्हणालात की त्या नड्डा मॅडमनी संस्था सुरू केली, त्याच्याबद्दल नाव सांगाल का काय? हा, नड्डा मॅडम ह्या कार्यकर्त्या होत्या. त्या स्पेशल ऑलिम्पिक्स भारत एक्झॅक्ट. त्याच्या अध्यक्ष आहे आणि त्यामुळे मग मी स्पेशल ऑलिम्पिक्स महाराष्ट्राची मी अध्यक्षा झाले, निवडून आले. व्यवस्थित निवडणुका होतात आमच्याकडे, रजिस्ट्रेशन असतं, बॉडीज तयार होतात, प्रत्येकाच्या विश्वस्त मंडळ तयार होतात आणि त्याप्रमाणे मग आम्ही निवडणुका घेतो. 5 सप्टेंबर 2025 शिक्षक दिनालाच मी नेमकी आमची जी पॅनल होतं ते निवडून आलं. पण आता तसं पॅनल वगैरे काही राहिलेलं नाहीये, सगळेजण मिळून एकत्रच काम करतो. ऍक्च्युली ही जी स्पेशल ऑलिम्पिक्स ही जी संस्था आहे ती इंटरनॅशनल संस्था आहे. त्याबद्दल तुम्ही सांगायला सांगितलं का मला? नाही त्यानंतर आपण त्याच्यावर येऊच तिकडे. बरं, ठीक आहे. पण आता मी जस्ट विचारलं की नड्डा मॅडम कुठल्या संस्थेत होत्या, कारण आपण त्याचा विषय आपण हो, नव्हता हो. काढला. जबलपूरला Special बौद्धिक अक्षम मुलांची संस्था होती, स्वयंपूर्ण म्हणून, त्याच्यामध्ये त्या काम करतात. आपण आजच्या विषयाकडे नंतर बोलूया. हो, चालेल. खूप छान वाटलं ऐकून. आणि हा एक म्हणता असं फार प्रेरणादायी आहे सगळ्यांना की आपण कुठल्याही विषयामध्ये जरी काही शिक्षण घेतलं तरी तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. ते तुम्हाला मिळतं, तो एक आयुष्यामध्ये चान्स मिळतो आणि तुम्ही तो करू शकता आणि चांगल्या रीतीनं करू शकता, हे तर दिसतंय. शिक्षण हे बुनियादी क्षमता वाढवण्याचं साधन आहे अगदी आणि ते तसंच वापरलं गेलं पाहिजे, अगदी फक्त पैसे कमावण्याचं साधन नसावं. अगदी खरं आहे, बरोबर आहे. आता तलवारे सर, तुम्ही पण आता ह्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की तुम्ही या क्षेत्रात यायच्या आधी तुमचा प्रवास सांगा, कारण का विशेष शिक्षणात तुम्ही म्हणजे विशेष या मुलांच्या शिक्षणात तुम्ही आला आहात आणि ह्याच्यासाठी एक वेगळी मानसिकता लागते. तर तुम्ही कसं काय या क्षेत्रात वळला? आमच्या गावी एकत्रित कुटुंब पद्धत होती. माझे 3 काका हे त्यावेळेस नोकरीला होते आणि माझ्या वडिलांकडे शेती आणि समाजकार्य दिलेलं होतं. आमच्या घरामध्ये एक शिस्त होती की सगळ्या लोकांनी 4:30ला पहाटे उठायचं आणि गुरांचे गोठे साफ करायचे. प्रत्येकाला जबाबदारी दिली गेली होती. त्यावेळेस माझे जे काका होते त्यांचं नाव, आम्ही त्यांना लोटन साहेब त्यांचं नाव होतं. ते बँकेत अधिकारी होते त्या काळात, त्याच्यामुळे त्यांना सगळे लोटन साहेब म्हणायचे. ते माझे काका होते. त्यांचा जो लहान सुपुत्र म्हणजे माझ्या काकांचा मुलगा, तो ID चाइल्ड होता, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. तर आम्ही दोघं एकाच वयाचे, त्याच्यामुळे गुरांचं गोठं साफ करायची जबाबदारी दोघांची होती. आम्ही
मी एक तर झाडू मारायचो आणि तो जे बाकीचे जे असायचं शेण वगैरे म्हणायचो आपण, शेण तो गोळा करून आम्ही आमचे उकिरडे होते त्या ठिकाणी आम्ही टाकायचो. असंच एक दिवशी पहाटे एक सर्प मला दंश करत होता. ते त्याने पाहिलं आणि त्याने तो दंश अंगावर घेतला. ही एक गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस मी शाळेतून यायचो त्यावेळेस तो माझ्या अशा पुस्तकं बघत बसायचा आणि त्याच्यातच तो गेला. आणि ते एक मनामध्ये ती भावना कोरली गेली. आणि त्याचाच मोठा भाऊ एअरफोर्सला होता, सुरेश मराठे म्हणून, माझ्या काकांचा मुलगा. त्याच्या पोटी पण तसाच मुलगा जन्माला आला, त्याचं नाव सनी. तर तो रागारागात बोलायचा, म्हणजे काकांचा मुलगा, की आपला छोट्या म्हणायचा, जो ज्ञानेश्वर नाव होतं, जो माझ्या वयाचा होता, तो की तो पण गेला, माझ्या पोटी पण असाच मुलगा जन्माला आला, माझे ड्युटीज बाहेर असतात आणि आपण शिक्षण देऊ शकत नाही, आपल्याकडे स्कूल्स नाहीत, आपल्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, पण आपल्याकडे स्कूल्स नाहीत, या क्षेत्रामध्ये कोणी बघत नाही. जो तो त्यावेळेस अकाउंटचं फार होतं, बीकॉम व्हायचे, कोण इंजिनियर व्हायचे, माझे मोठे भाऊ वगैरे. तर मग त्यावेळेस मध्ये असंच विचार माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की बघ बेटा, आपण सामाजिक कार्यामध्ये, माझे वडील पण होते, आमच्या शेतामध्ये जे पिकायचं ते आम्ही खडे म्हणायचो आमच्या भाषेमध्ये. ते खड्यामध्ये 10% गरीब लोकांसाठी काढून ठेवायचे माझे वडील. आणि ज्यांच्याकडे लग्नाला अन्नधान्य नसायचे, भांडे नसायचे, त्याचं मंडप पण ते पण घेऊन ठेवायचे. ही परंपरा आम्ही आजपर्यंत जेवढे शक्य तोपर्यंत ते पाळतो. हे कुठलं गाव तुमचं? आमचं शिरपूर तालुक्यात थाळनेर गावचे लता मंगेशकरांचं आईंचं गाव आहे. हो, करेक्ट. आईंचं गाव, माई मंगेशकर यांचं गाव शिरपूर. आणि स्मिता पाटील ज्या आहेत हिरोईन, त्यांचं पण आमचं शेत, आणि म्हणजे आमच्या गावाच्याच भाटपुरा म्हणून गाव आहे, त्या पण त्या तिथल्याच. ते आमचं मूळ गाव. त्यावेळेस 6व्या शतकात खानदेशची राजधानी होता आमचं गाव. अरे वा. गावाला तापी नदी पण वगैरे आहे. तर त्या काळापासून ही भावना होती. वडील सांगायचे की या क्षेत्रामध्ये कोणीतरी निघा. आणि मी आमच्या गावाचे ते नेतृत्व त्यांना विचारलं होतं, अमरीशभाई पटेल साहेबांना, की तुम्ही या स्कूल्स ओपन करता का? ते 2002ला ते शिक्षण मंत्री होते. आणि मी याच्यामध्ये स्पेशल एज्युकेशन केलं पुण्याला. मला अनुभव आला. मग मी त्यांना विचारणं आमचं काम होतं. ते म्हटले तुला अनुभव आहे, तू स्टार्ट कर. मग आम्ही या स्कूलची आम्ही स्थापना केली. नाव काय शाळेचं? माझ्या वडिलांचंच नाव दिले, कैलासवासी बापूसाहेब एंजड मराठे. बौद्धिक अक्षम मुलांची मला परवानगी भेटली. तदनंतर ते मुलं ज्यावेळेस आमच्याकडे यायला लागले, पालक यायला लागले की आमच्या मुलांना पण तुम्ही घ्या. आमचं त्यावेळेस स्कूलच नव्हती. मग आम्ही परत शासनाकडनं परमिशन भेटली. मग पालकांच्या मुलांसाठी पण बौद्धिक अक्षम मुलांची आपण शाळेला सुरुवात केली. बौद्धिक अक्षम मुलांसाठी तुम्ही शाळा सुरू केली. आणि ह्याच्यामध्ये काय काय असतं, काय काय करता म्हणजे तुम्ही, म्हणजे शाळेत आपलं फंक्शनल अकॅडमिक्स म्हणजे आपलं सगळे फंक्शन करतो. मुलांच्या स्पोर्ट्समध्ये आता आमचं स्पेशल ऑलिम्पिक आहे, राज्य शासनाचे स्पोर्ट्स आहेत, कल्चरल प्रोग्राम मध्ये पण आम्ही भाग घेतो. त्याचप्रमाणे जी कार्यशाळा आपण त्या 18 वर्षावर ते इंटेलेक्च्युअल डिसेबल म्हणजे बौद्धिक अक्षम मुलं असल्यामुळे आणि ते अनाथ असल्यामुळे 18 वर्षावरील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही कृषी कार्यशाळा सुरू केली. त्याच्यातून जे ऑर्गॅनिक जी पिकं आहेत म्हणजे ते पिकांचे आम्ही उत्पन्न करतो. त्याच्यानंतर आम्ही एक असं ऑब्झर्वेशन केलं की मुलं जे आहेत, गायी जे असले, गायीवर जर ते गायींच्या सोबत राहिले ते मुलं शांत होतात. खरे हे आमचं ऑब्झर्वेशन आहे. आणि पेट थेरपी म्हणून परदेशात खूप फेमस आहे ती, की अशा मुलांना पेट्स म्हणजे एक काय म्हणतात पाळीव प्राण्यांना जवळ ठेवायचं असतं. बरोबर आहे. अच्छा, पण तुम्ही मला एक सांगा की हे तुम्ही अनाथ मुलांसाठी सगळं करताय, म्हणजे तुम्ही शाळा जी आहे ती अनाथ बौद्धिक अक्षम मुलांसाठी आहे? हो, अनाथ बौद्धिक अक्षम मुलांसाठी. पण मग गावातली इतर मुलं तिकडे येऊ शकतात जी बौद्धिकरित्या अक्षम आहेत? मग त्याच्यासाठी शासनाकडनं आम्ही परमिशन घेतली. त्यांची पण गावातली पण मुलं येत आहेत आता. जास्त करून ट्राईब्सचे मुलं असतात, म्हणजे आदिवासी एरिया आहे आमचा शिरपूर, त्यांच्यातले मुलं येतात. पालकांना कन्व्हिन्स करणं खूप कठीण जातं, पण आता यायला सुरुवात झाली बऱ्यापैकी. आणि बहुविकलांग असतील त्याच्यात? हो आहे. म्हणजे बौद्धिक अक्षम आणि इतर असले? हो, ते पण आहे. दिसत नसेल, काय असेल, कर्णबधीर असतील, कर्णबधीर, स्पॅस्टिक आणि इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी ते मुलं आहेत आमच्या. बौद्धिक अक्षम बेड रिडन मुलं पण आहेत, जवळपास 14 मुलं आहेत. आणि मग मला एक सांगा की हे सर्व शिक्षा अभियान जे आहे गव्हर्नमेंटचं,
त्याची तुम्हाला मदत होते? सर्व शिक्षा अभियान मॅडम मदत ॲक्च्युअल जर बघितलं तर तालुक्याला एक शिक्षक त्यांनी दिला आहे. बरोबर आहे. ते काय करतात, 8 मुलांचा एक ग्रुप बनवतात खरं. आणि त्याला टीच करतात. ते शक्य नाही. एक त्या असे जे विशेष विद्यार्थी आहेत यांच्यासाठी शाळाच हवी. खरं. त्यांना ते वातावरण भेटायला पाहिजे, त्यांना सुरक्षितता वाटायला पाहिजे. त्याच्यासाठी आमच्या दृष्टिकोनातून तर शाळा योग्य. सर्व शिक्षा अभियानाची आम्ही कुठली मदत घेतो की त्यांना काही आता व्हीलचेअर्स लागल्या किंवा काही कॅलिपर लागतात काही मुलांसाठी, ती मदत घेतो आम्ही. अच्छा, म्हणजे आर्थिक पाठबळ तुम्हाला मिळतं सरकारचं सर्व शिक्षामधून. हो आणि जर गरज पडली तर हे शिक्षक तुम्हाला मदत करतात. हो. अच्छा, तेच विचारायचं होतं. आर्थिक पाठबळ वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मिळतं सर. म्हणजे तुम्हाला पण मी जेव्हा आम्ही ह्या कार्यशाळा किंवा जेव्हा आम्ही शाळा बघतो त्यावेळेला ते एक तर सरकारचं अनुदान असतं, पण ते अनुदान पुरेसं नसतं आणि ते सगळ्यांनाच मिळतं असं नाही. म्हणजे शाळा म्हणून अनुदान मिळत नाही, विद्यार्थ्यामागे अनुदान मिळतं. तर त्या अनुदानाचा उपयोग होतो, परंतु ते पुरवठा त्याचा होत नाही पूर्णत्वे. बरोबर. त्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकाराने सामाजिक जाणीव असलेल्या लोकांकडनंच आपल्याला म्हणजे जे दान म्हणतात तशा प्रकारचं आणावं लागतं. पण सर्व शिक्षा अभियान आहे त्याच्यामुळे एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो ना की वस्तुस्थितीची जाणीव सरकारी यंत्रणेला होणं, हा एक फार महत्त्वाचा बदल सर्व शिक्षा अभियानामुळे झालेला आहे. नाहीतर ते बेदखलच होतं सगळं. खरे खरे. आणि आता त्याला एक प्रकारची सुसूत्रता त्याच्यामुळे आलेली आहे. त्यामुळे त्याची मला असं वाटतं की सरकारचं नक्की काम आहे ह्याच्यामध्ये अपंगत्वात किंवा दिव्यांगत्वाच्या विषयामध्ये, ते म्हणजे लोकांपर्यंत त्याची जाणीव जागृती करणं आणि थोड्याफार प्रमाणात स्वतः उभं राहायला मदत करणं. पण नंतरची जी सगळ्या गोष्टी असतात ते आपल्यालाच कराव्या लागतात. अगदी खरे. हे सर्व शिक्षा अभियान मी सांगू इच्छिते, हे सर्वसमावेशक शिक्षणासाठी सरकारने सुरू केलेलं आहे धोरण त्यांचं हे. आणि ह्याच्यामुळे एक फायदा खूप झाला आहे की पूर्वी विशेष शिक्षणाकडे BEdला जायचे नाहीत लोक, कारण सगळ्यांना त्याच्या करणार काय, कारण शाळा खूप कमी होत्या. पण ह्याच्यामुळे सर्व शिक्षा अभियानमुळे काय होतं, सरकारी नोकऱ्या मिळतात विशेष शिक्षकांना. त्यामुळे आता विशेष शिक्षणाकडे त्याचा ओढा खूप लागला. म्हणजे सर्व शिक्षा अभियानाची आमची पण MOU झालेले आहे स्पेशल ऑलिम्पिक्सचे, त्याच्याशी आम्ही काम करतो त्याच्याबरोबर. तर त्याच्यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम आहे, ते सर्व शिक्षा अभियानातर्फे करायला त्याचा उपयोग चांगल्या रीतीने होऊ शकतो. आणि विशेष शिक्षकांसाठी त्यांना एकदा शिकून बाहेर पडले ते, पण त्यानंतर त्यांना सातत्याने म्हणजे नवीन नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला त्याचा पूर्णतः ते ज्याला आपण म्हणतो ना हे करावं लागतं. तर ते करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्या नवीन शिकाव्या लागतात आणि त्या शिकण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांनी जास्तीत जास्त मदत करायला पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणे काही प्रमाणात करून घेतो. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र असं राज्य आहे की स्पेशल दिव्यांग मंत्रालय आपल्या महाराष्ट्राने स्थापित केलेलं आहे. आणि त्या दिव्यांग मंत्रालयाअंतर्गतच हे आपले जे स्कूल्स आहेत हे चालत आहेत. इतर जे राज्य आहेत त्यांच्या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानाचा जास्त उपयोग केला जातो. करेक्ट, बरोबर आहे. आपल्या इथे जागरूकता जास्ती असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रात. एनिवेज, आता मेधाताई आपण आजच्या विषयाकडे वळूया. स्पेशल ऑलिम्पिक्स भारत. आता मी जेव्हा ह्या विषयाबद्दल म्हणजे सगळ्यांना सांगितलं ह्यावेळेला कुठल्या कशाबद्दल मुलाखत आहे, तर कारण सगळ्या अपंगत्वाबद्दल आमच्या 21 अपंगत्व जवळजवळ झालेलीत आमची बऱ्यापैकी. तर मी जेव्हा सांगितलं की स्पेशल ऑलिम्पिक्स भारत, अच्छा म्हणजे पॅरालिम्पिक का, तर म्हटलं पॅरालिम्पिक नाही, मग म्हणजे काय असतं, तर म्हटलं आता ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या. तेव्हा आता मेधाताई, आता तुम्ही तज्ज्ञ आहात या विषयात, तेव्हा स्पेशल ऑलिम्पिक भारत ही संकल्पना अजूनही सर्वश्रुत नाही, तेव्हा त्याबद्दल जरा सविस्तरपणे सांगा. स्पेशल ऑलिम्पिक्स, आता ह्या ऑलिम्पिक्स या नावामधूनच ते खेळाशी जोडलेलं आहे, हे सर्वसामान्यतः लोकांना कळतं. स्पेशल हे बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांसाठीच आहे. तर हे जे खेळ प्रकार आहेत ते खेळ आणि क्रीडा हे प्रकार बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांसाठी जे आयोजन केलं जातं ते प्रमुख उद्देश असं ठरवून स्पेशल ऑलिम्पिक्स इंटरनॅशनलची रचना झाली. ती झाली शिकागोमध्ये.
1968 साली. आणि तुम्हाला गंमत सांगते मी की आपल्याला राष्ट्राध्यक्ष केनडी हे नाव माहीत आहे, पण त्यांची जी बहीण होती रोजमेरी केनडी, ती बौद्धिकदृष्ट्या अक्षम होती. आणि म्हणून राष्ट्राध्यक्ष केनडी आणि त्यांचे बंधू युनिस केनडी आणि बहीण युनिस केनडी यांनी मिळून हे म्हणजे त्यांच्या भावंडांनी, रोजमेरीच्या भावंडांनी ही संस्था स्थापन केली. आणि सर्वप्रथम खेळाच्या द्वारे बौद्धिक अक्षम व्यक्तींचा विकास ही संकल्पना ठेवून त्यांनी खेळाचं आयोजन केलं शिकागोमध्ये 1968 साली. आणि मग ती संपूर्ण जगभर ती चळवळ पसरली. आता बौद्धिकदृष्ट्या अक्षम जे विद्यार्थी असतात किंवा व्यक्ती असतात, त्यांचा जर का विकास करायचा असेल, विकास म्हणजे कुठपर्यंत विकास करायचा, विकासाची जी व्याख्या आपण करतो ना ती आपल्यापासून सुरू होते. म्हणजे मी जर का 50व्या ह्याच्यामध्ये असेल, पर्सेंटवर असेल, तर माझा विकास म्हणजे काय असेल, तर मी 75वर जाणं. पण मी जर का 0वरच असेल तर माझा विकास 10वर जाणं इथपर्यंतच असतं. तर हे बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांचा विकास कसा असतो, तर त्यांनी स्वतःच काम स्वतः करावं, म्हणजे स्वतःवर अवलंबून असावं. स्वावलंबन हा अगदी साधा आणि सोपा शब्द आपण त्यांच्यासाठी वापरू शकतो. मग ते कसं होतं, तर 3 वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांना ते स्वावलंबन येणं शक्य असतं. एक म्हणजे कला, दुसरं म्हणजे क्रीडा आणि तिसरं म्हणजे मनोरंजन. ह्या 3 गोष्टींमुळे कोणत्याही दिव्यांगाला स्वतःच्या पायावर उभं राहता येऊ शकतं. म्हणजे ती फक्त मनोरंजनाचा भाग नाही किंवा तो फक्त वेळ घालवण्यासाठीचा भाग नाही, पण तो प्रशिक्षणाचा पण भाग आहे. आणि म्हणून क्रीडाद्वारे प्रशिक्षण, खेळांद्वारे प्रशिक्षण कसं करायचं ह्याचा दृष्टिकोन समोर ठेवून हे स्पेशल ऑलिम्पिक्सची स्थापना झाली. आणि मग ते भारतामध्ये आलं. आणि मी जसं म्हणलं, मल्लिका नड्डा यांच्या माध्यमातून आम्ही त्या कामाला, त्याच्या आधी एक कर्नल साहेब होते, त्यांनी पण ह्या कामाला खूप चांगला वेग दिलेला होता, कुल्लर साहेब म्हणून होते, त्यांनी पण भरपूर त्याच्यासाठी काम केलेलं आहे. तर अशी ही चळवळ शिकागोपासून सुरू झाली आणि ती आता भारतातल्या अगदी शिरपूर असं म्हणायला हरकत नाही, याहूनही अधिक छोट्या असं खेड्यापर्यंत ती पोहोचली आहे. ती गडचिरोलीपर्यंत सर म्हणतात त्याप्रमाणे आत्ताच आमचे खेळ झाले, म्हणजे वैयक्तिक खेळ आम्ही घेतले ॲथलेटिक्सचे, त्याच्यामध्ये गडचिरोलीच्या मुलांनी खूप चांगलं काम केलं. आणि आमचा हाच उद्देश आहे की सगळ्यात शेवटचं गाव हे आम्हाला बांधता आलं पाहिजे आणि तिथल्या अक्षम मुलाला खेळाद्वारे त्याचा विकास झाला पाहिजे आणि त्याला स्वतंत्र ओळख मिळाली पाहिजे, असं त्याचं एक स्वरूप असलं पाहिजे, असा आमचा हेतू आहे किंवा आमचं एक लक्ष आहे. तुम्ही आता म्हणलात की पॅरा ऑलिम्पिक्स. हां, पॅरा ऑलिम्पिक्स ही ऑलिम्पिक समितीच्या जोडीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा आहेत, म्हणून त्याचं जास्त महत्व आहे आणि माहिती आहे. ओळख आहे लोकांना. हां, ओळख आहे, माहिती आहे. आता तसं पाहायला गेलं तर तुम्ही 21 दृष्ट्या दिव्यांगत्व म्हटलं तर ते 21 त्यांचं ते मोठ्या म्हणजे ढोबळ मनाने पण 5 वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं विभागणी केलेली असते. एक म्हणजे अस्थिव्यंग, अगदी. ज्याच्यात पॅरा ऑलिम्पिक्स काम करतं. पण पॅरा ऑलिम्पिक्सच्या व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टी ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी स्पर्धा होतात का, तर नाही होत. त्या वेगळ्या स्पर्धा असतात. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी म्हणजे ज्याला श्रवणाचा त्रास आहे, ऐकण्याचा त्रास आहे, त्यांना होतं का तो, त्याच्यामध्ये त्यांना आहे का त्यांना भाग घेण्याची संधी, तर नाही. व्हीलचेअर नाही, बौद्धिक अक्षम नाही. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकाराचे जे दिव्यांगत्व आहे त्यांचे वेगवेगळ्या इंटरनॅशनल स्पर्धा होतात. आणि म्हणून पॅरा ऑलिम्पिक्स आणि स्पेशल ऑलिम्पिक्स हे वेगळं आहे. आणि ह्या बाकी सगळ्याही गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणजे बाकी सगळ्या संस्थाही वेगळ्या आहेत. पण स्पेशल ऑलिम्पिक्स ही चळवळ आहे ती ऑलिम्पिक्सच्या धर्तीवर किंवा पॅरा ऑलिम्पिक्स बरोबरच चालू असते. त्याच्यात 3 वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो की फरक असे 3 वेगवेगळे आहेत. एक म्हणजे संघटनांची त्यांची रचना संपूर्णतः वेगळी आहे, त्यांची श्रेणी आणि क्षमता ह्या 2 गोष्टी दिव्यांगत्वाच्या ह्या स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये खास करून बघितल्या जातात. कारण स्पेशल ऑलिम्पिक्स म्हणजे बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलं असतात, ती कशी ओळखली जातात, तर ज्यांचं बुद्ध्यांक 70पेक्षा खाली आहे त्यांना आपण बौद्धिक आणि ते सुद्धा वयाच्या 12व्या ते 13व्या वर्षापर्यंत
माहिती असला पाहिजे, त्याची जाणीव झालेली असली पाहिजे. कारण आता अनेक वेळेला असं समजा एखाद्या 80व्या वर्षी तुम्हाला जर का काही मेंदूचा त्रास झाला, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर झाली, म्हणून पण तुम्हाला अक्षमत्व येऊ शकतं, पण ते ह्याच्यामध्ये नाही आपण घेऊ शकत. ते 12व्या त्या 15व्या वर्षापर्यंत असेल तरच आपण घेऊ शकतो. म्हणजे त्यांची श्रेणी आणि त्यांची क्षमता ही बौद्धिक क्षमता तर आहेच, पण म्हणजे शारीरिक क्षमता या दोन्ही गुणांवर आपण हे खेळ घेतो. आणि त्याची तत्व वेगळी आहेत आणि त्याचा उद्देश पण वेगळा. म्हणजे आम्ही काय म्हणतो, आमचं बोधवाक्य काय आहे, तर पार्टिसिपेशन इज प्राईज. म्हणजे मला जर का जिंकता नाही आलं तरी चालेल, पण मी 100% माझं देऊन त्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आमचं बोधवाक्य आहे. म्हणजे ज्यांनी प्रयत्न केला त्याला पारितोषिक मिळालं असं आम्ही समजतो. अगदी अर्थात आता हे जे युग आहे ते थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना, अगदी धावपळीचं आहे आणि जास्त स्पर्धा. चढाओढीचं आहे, स्पर्धात्मक स्पर्धात्मक आहे. आहे. हा, बरोबर शब्द वापरला, स्पर्धात्मक युग आहे. त्याच्यामुळे पालकांना हे जरा अवघड जातं ऐकायला, कारण ते पालक काही बौद्धिक अक्षम नसतात, पण आमची मुलं मात्र त्याच्यामध्येच उत्साही असतात. म्हणून आम्ही प्रत्येकाला पारितोषिक म्हणा देतो आणि मेडल देतो आणि एक सर्टिफिकेट तर सगळ्यांनाच आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे म्हणून आम्ही म्हटलं ना की हे पॅरा ऑलिम्पिक्स हे वेगळं आहे. आता बौद्धिक अक्षमत्व हे जे दिव्यांगत्व आहे आणि बाकी सगळी दिव्यांगत्व याच्यामध्ये पण फरक आहे. मी एका मिनिटात तो सांगते. बाकी सगळी दिव्यांगत्व आहेत ना, ती कोणत्या ना कोणत्या वैद्यकीय म्हणजे पॅरा मेडिकल या माध्यमातून त्यांची क्षमता वाढवता येऊ शकते. म्हणजे आता समजा आपण पाय लावला तर आपण त्याच्यासाठी लिंब लावू शकतो, आपण आर्टिफिशियल लिंब लावू शकतो, आपण पुढे जाऊ शकतो. डोळ्यांना दिसत नाही, ठीक आहे, आपण वेगळ्या प्रकारचे ब्रेल लिपी वगैरे ह्याच्यामधनं त्यांचं म्हणजे ते पण योग्य नाही आहे, पण हा स्टिक ते काठीनं सगळीकडे हा म्हणजे प्रवास करू शकतात. हा म्हणजे त्याचं एक वेगळं आपण या पंचेंद्रियातलं न म्हणता आपण 6वं इंद्रिय त्यांना ते देऊ शकतो. ऐकायला येत नसेल तर त्याच्यासाठी आपण श्रवण यंत्र असतं. श्रवण यंत्र पण असतात आणि आपण त्या आता खूप साऱ्या हे पण होतात म्हणजे शस्त्रक्रिया पण होतात, त्याच्यामुळे पण आहे. पण बौद्धिक अक्षम असतो ना, त्याची बौद्धिक क्षमता ही कोणत्याही औषधाने किंवा वैद्यकीय किंवा सहवैद्यकीय उपाय करून सुद्धा वाढवता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना ना विकासाची गती खूप कमी असते आणि संधी पण खूप कमी असते. म्हणून आम्हाला असं वाटतं की बौद्धिक अक्षमत्व जे आहे ना ते इतरांपेक्षा वेगळं आहे. बाकी सगळी जी दिव्यांगत्व आहेत ती कधी ना कधीतरी आपल्याप्रमाणे ह्या लेवलवर येऊ शकतात, पण बौद्धिक अक्षमत्व नाही येऊ शकत. आणि म्हणून त्यांना स्वावलंबन आणि त्यांना स्वतः करणं आणि स्वतंत्र विकास असं व्यक्तिमत्व घडवणं गरजेचं असतं. आणि मग आम्ही 3 विषयातनं ते घडवतो. स्पेशल ऑलिम्पिक्स भारत याच्यासाठी म्हणजे क्रीडा ह्या विषयातून तुम्ही त्यांचा सर्वांगीण विकास घडवता. करायचा प्रयत्न करतो. आणि हे प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की आपल्या जे बौद्धिक अक्षम मुलं असतात ह्यांच्यात तशी पण खूप जास्ती शक्ती किंवा म्हणतात तसं जास्त एनर्जी असते असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण कसं आपण विचार करतो, आपण इतर वाचतो, आपल्याला व्यवधानं इतर असतात, आपली खूप शक्ती याच्यात आपण खर्च करतो, पण ह्यांना इतर व्यवधानं काही नसतात. त्यामुळे ह्यांच्यात जास्ती एनर्जी असते आणि ती चॅनलाइज करायला क्रीडा हे बरोबर आहे साधन. नाहीतर मग ती उगाचच वर्गातल्या शिक्षकांना त्रास देतात किंवा काहीतरी त्यांचा एक रिपिटेटिव्ह असं एक टिपिकल बिहेवियर येतं ना, एक वर्तन त्यांचं असतं. आणि त्याच्यामध्ये सर जास्त चांगलं सांगू शकतील. कारण काय, मी जरी संघटनेचं काम करते पण प्रत्यक्षामध्ये जमिनीवर काम तलवारे सर करतात. पण मला असं जाणीव अशी आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट की जी मला सातत्याने जाणवते की त्यांना तुम्ही म्हणला आता की बौद्धिकदृष्ट्या ते अक्षम असतील तर शारीरिकदृष्ट्या ते सक्षम असतात का, तर नाही. कारण की त्यांना खायला प्यायला सुद्धा दिलं जात नाही. सर जास्त महत्वाचं. अनाथ मुलांबद्दल तुम्ही नाही, अनाथ नाही, सनाथ मुलांचं पण. अरे हा, कारण शहरांमधून तर आई वडील खूप त्यांचे जास्त आपण आपल्या लेवलची एक्झॅक्टली. पण जिथे जर का मुलं आता समजा थोडासा जर आता तर खरी बऱ्यापैकी परिस्थिती आहे, कारण आपल्याला आपल्याला अंत्योदय योजनेतनं धान्य मिळतं, त्यामुळे आपल्या घरामध्ये रेशनचं धान्य येतंय रेग्युलर, खूप जणांकडे येतं, सुरू झालेलं आहे. पण ते नव्हतं त्यावेळेला
सगळ्यात पहिल्यांदा जो ब्रेड विनर असेल, अर्नर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पुरुष जर का आपण म्हटलं तर कमवणारा, त्याला पहिल्यांदा जेवायला वाढलं जातं, मग मुलांना जेवायला वाढलं जातं. पण जी इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण बघतो त्यांच्याकडे, गुंतवणूक म्हणून आपण बघतो की ही मुलं मोठी झाली की आपलं काहीतरी करतील किंवा ती मोठी होती म्हणून, मग आई जेवते आणि मग उरलं तर मग ते सर्वसाधारणपणे बौद्धिक अक्षम मुलाकडे ते वळवलं जातं. आणि जेव्हा मी 96 साली जेव्हा मी काम करायला लागले, त्यावेळेला आम्ही दर महिन्याला त्या मुलाचं रेशन त्या मुलाला मिळेल एवढा रोजगार आम्ही, म्हणजे बाकी सगळ्या सामाजिक दृष्टिकोनातनं उत्पन्न करून त्या मुलाला ठराविक एवढ्या गोष्टी घरामध्ये, की 4 किलो किंवा 5 किलो तांदूळ, डाळ किंवा खिचडी, म्हणजे खिचडीचं धान्य मिळतं ना तसं, तशा प्रकारचं काही हे आपले कडधान्य वगैरे असे आम्ही पोचवत होतो. मग त्यामुळे त्या मुलांना खायला मिळत होतं. ही परिस्थिती आहे, मुंबईत पण आहे. क्या खरंच हे म्हणजे भयानक वाटतं नाही, भयानक आहे. वस्तुस्थिती किती कठीण, म्हणजे फारच सर कठीण. जास्त चांगलं तेच. सांगू शकते. तलवारे सर, आता आपण थोडंसं आधी मी स्पेशल ऑलिम्पिक्स ह्याच्याबद्दलच विचारते तुम्हाला, स्पेशल ऑलिम्पिक्स भारत. तर आता ह्याच्यासाठी जी आपण मुलं तुम्ही निवडता, तर त्याच्या कसं तुम्ही कुठल्या बेसिसवर त्याला निवडता? म्हणजे ही जी बौद्धिक अक्षम मुलं आहेत, तर त्याचे ग्रुप्स तुम्ही त्यांच्या अक्षमते, म्हणजे आपण जसं म्हणतो की तीव्र बुद्धिमत्ता किंवा आपण नाही का तीव्र वयोगट असतात आमचे. हां. पण वयोगटाप्रमाणे तुम्ही काय वयोगट करता? मी सांगते त्याचं हां, उत्तर. कारण त्याचे वयोगट असतात वेगवेगळे, त्या 3 वेगवेगळे असतात, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर असे 3 वेगळे. त्यानंतर त्यांचे स्किल टेस्टिंग करतात, म्हणजे त्यांना कोणत्या क्षमता आहेत, स्पेशल क्षमता त्यांच्या कोणत्या आहेत, त्या क्षमतेनुसार परत त्याची वर्गवारी केली जाते. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं कधी कधी वजनावर पण केली जाते, तेच कारण हां. त्याच्यावरती पण केली जाते. आणि मग नंतर त्यांच्यामध्ये स्किल, ॲबिलिटी आणि हे वय, या तिन्ही गोष्टी एकत्रित करून त्यांचे ग्रुप केले जातात आणि नंतर मग त्यांचे स्पर्धा केल्या जातात. आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते की सांगू ना? हो, पण एक मिनिट, बुद्धांक हा ह्याच्यात येत नाही का कुठे? कारण येतो सांगा ना, ना. कारण म्हणून तर क्षमता ही बुद्ध्यांकावर बुद्धांक अवलंबून आणि 70 ते 90 हे आपण जेव्हा स्लो लर्नर म्हणतो, तर त्यांना ह्याच्यात त्यांना आपण- नाही, अच्छा, त्यांना नाही. कारण ते शालेय शिक्षण घेऊ शकतात म्हणून. अच्छा. आणि आमच्यामध्ये कसं 1 नंबर आला म्हणजे तो जिंकला असं नाही, त्याची स्किल घेतो आम्ही. हा, म्हणजे त्याला तो आता 2 नंबर पण आलेला असतो, 3 नंबर पण विद्यार्थी आलेला असतो, त्यांच्या अगोदर स्किल घेतले जातात आणि त्याच्यातून त्यांचं सिलेक्शन केलं जातं. अच्छा. मी सांगत होता मॅडम काहीतरी. वेगळ्या प्रकारचं सिलेक्शन मेथड असते, जी पॅरा ऑलिम्पिक्स पेक्षा वेगळी आहे आणि ऑलिम्पिक्स पेक्षा पण वेगळी आहे. आणि हे ह्याच्यात कुठले कुठले खेळ असतात? म्हणजे काय 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 क्रीडा स्पर्धा असतात ह्याच्यामध्ये? ऍथलेटिक्स मध्ये आपण बघितलेलंच आहे की ऍथलेटिक्स आपले क्रीडा प्रकार असतात, जसे लांब उडी, रनिंग, फुटसल आहे, आता असे भरपूर प्रकारचे Swimming असं पोहणे. स्विमिंग पण असते. आणि भालाफेक वगैरे हो असतात, हो हो, डिस्कस थ्रो, ती थाळी फेक वगैरे सगळं. त्यांचं थोडं वेगळी, म्हणजे आता नॉर्मल जो भाला आहे तसा नसतो, वेगळ्या पद्धतीचा भाला आहे, पण त्याच पद्धतीचे गेम्स असतात. पण आता तुम्ही जेव्हा रनिंग म्हणजे शर्यत, धावण्याची शर्यत म्हणता, तेव्हा ही मुलं स्वतःहून पळतात का त्यांच्यावर शिक्षकांनी पळायचं? नाही, नाही, स्वतःहून पडतात. सायकलिंग पण काय सुंदर सायकलिंग सुंदर करतात. करतात. बघा, एक आहे ना, एक असतं ते शारीरिक म्हणजे ऍथलेटिक्स प्रकार असतो, दुसरा बॉल रिलेटेड प्रकार असतो. अच्छा. हा, म्हणजे हा. बॉल नंतर दुसरं म्हणजे साधन रिलेटेड असतो, म्हणजे हा. सायकलिंग, त्यानंतर बोसी, असे वेगळे गेम असतात. असे वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असलेले विद्यार्थी असतात, त्यामुळे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा प्रकार असतात, असं असतं. आता आम्ही अहमदनगरला अहिल्यानगरला सायकलिंगची स्पर्धा घेतली होती. तर तिथे आम्ही बघितलं ना, त्या मुलांना फरकच नव्हता पडला की ते कितवे आलेत. त्यांना सायकल चालवणं ह्याच्यामध्ये इतका आनंद होत होता ना, की त्यांचा आनंद बघून आमचा उत्साह वाढत होता. तसंच स्विमिंगचं पण झालं. हो, खरंय. एक मुलगी, मी थोडस विषयांतर होते, पण विषयांतर नाही, कारण याच्याशी संबंधित आम्ही आहे. आता राष्ट्रीय जलतरण स्पर्धा कांदिवली इथे घेतल्या आणि मुंबई महानगरपालिकेने याला खूप मदत केली. मी खास आभार मानते तुमच्या माध्यमातून त्यांचे. तर त्याच्यामध्ये एक मुलगी, तिला काय झालं माहित नाही, ती स्विमिंगला उतरली आणि मध्येच उभीच राहिली.
ह्या बाजूला येईना त्या बाजूला येईना, बरं तर पाय पण तिचे टेकत नव्हते व्यवस्थित. हो. म्हणजे आता तिला आणायची कशी बाहेर? बरं आमचे जे क्रीडा शिक्षक वगैरे होते त्यांनी प्रयत्न केला की तिला आपण बाजूला घेऊन या इकडे ये वगैरे सांगायचा. ती ऐकायला तयार नाही. लोक बोलवायला आली, मी माझ्या कामात होते, मॅडम असं झालं, मी त्याची इन्चार्ज असल्यामुळे मला बोलवायला आले की काय केलं. मग माझं जे कॉमन सेन्स आपला असतो ना, सर्वसामान्य बुद्धी, ती मी वापरली. मी म्हटलं ही जी मुलगी आहे तिला तिचा जो कोच आहे ना तोच फक्त बाहेर आणू शकतो. मग मी त्या सगळ्या शिक्षा म्हणजे ते आता, आणि त्यांचे काय लाईव्ह गार्ड्स असतात ना, लाईव्ह गार्ड्स असतात, ते जीवरक्षक असतात. तर जीवरक्षक प्रयत्न करत होते, त्याच्यामुळे बाकी कोणाला आतमध्ये जाऊ देत नव्हते. मी म्हटलं जीवरक्षकांना सांगितलं तुम्ही जरा बाहेर या. त्यांची जे महिला टीचर होती त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आतमध्ये उतरा, भले तुमचे कपडे आहेत, तुमचे योग्य तो पोशाख नाहीये मला मान्य, पण तरी तसंही तुम्ही उतरा आणि तिच्या जवळ जा. मग जेव्हा ती शिक्षिका त्यांच्या जवळ, त्या मुलीच्या जवळ गेली, त्यानंतर ती मुलगी बाहेर यायला तयार झाली. मग तिने तिचा हात धरला, मुलीने शिक्षिकेचा हात धरला आणि त्यांना आवड. कारण माझ्या असं लक्षात आलं की हे जे जीवरक्षक आहेत ते तिचे अनोळखी लोक आहेत. ते खरंय. आणि त्यामुळे ती त्यांना कुणाला जवळच येऊ देत नव्हती. आणि आता ती कधी म्हणजे इतकी तिची ताकद संपत आली होती. हो. तर अशा गोष्टी पण आपल्याला लक्ष देऊन त्या कराव्या लागतात. म्हणजे खेळ हे फक्त खेळ नसतात, तर जीवन प्रशिक्षण असतं. खूप छान हो. म्हणजे ऐकतानाच काय वेगळे अनुभव आहेत हे सगळे. म्हणजे प्रत्यक्ष बघायला यायला पाहिजे त्या ऑलिम्पिक्स ना. नक्की. याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचं मेडिकल टेस्ट पण करून घेतो हा, खरंय. की म्हणजे त्यांना शारीरिक व्याधी कुठल्या आहेत ते पण आम्ही त्याच्यामध्ये करून घेतो. बरोबर आहे. आणि आदरणीय मॅडमांच्या अध्यक्षतेखाली आम्ही शासनाकडशी पण भांडतोय आता की हे जे मुलं आहेत यांच्या पुढे काय. जे मुलं मेडल आता राष्ट्रीय स्तरावर मेडल येतात, आपल्याला राज्य स्तरावर मेडल येतात, त्या मुलांना मरेपर्यंत पेन्शन, किंवा जे बॉर्डर लाईन मुलं आहेत त्या मुलांना नोकरीमध्ये कुठे संधी भेटेल का, किंवा जे पेरेंट्स त्यांना सांभाळतायत म्हणजे जे सांभाळणार आहेत त्यांना काही एक्स्ट्रा काही भेटेल का, याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात विशेष गोष्ट की मॅडमांच्या सततच्या पाठपुरावामुळे क्रीडा धोरणामध्ये हा विषय आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही ज्यांना भेटलो त्याची बदलीच होते किंवा ते मंत्रीच बदलतायत. हा 2-2.5 वर्षात नाही खरंय. 3 वेळेस अनुभव आले आम्हाला. नाही खरंय. पण आम्ही तो प्रयत्न करतोय की जेणेकरून थोडे विद्यार्थी स्थिरावतील, खरंय. खेळाच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य कुठेतरी सुकर बनेल, खरंय. खरंय. त्याच्यासाठी आमची कमिटी प्रयत्न करते. खूप छान. खूपच चांगलं चाललंय तुमचं हे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आम्ही बघितलं गेलं आता, म्हणजे मी जेव्हा अध्यक्ष होते त्याच वेळेला 2022 साली, 22-23 साली किंवा 23-24 असं 22 ते 24 असं दर 2 वर्षांनी स्पर्धा होता. त्याच्यामुळे एका सीझन असं आपण म्हणू शकतो. तर एका सीझनमध्ये भारतातून साधारणपणे 400 विद्यार्थी गेले होते आणि महाराष्ट्रातनं 200 विद्यार्थी गेले होते. अरे वा. आणि त्याच्यामध्ये 20 जणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळाली. क्या बात आहे. खूप छान. अगदी खरोखरच अगदी मला आणि त्यांचा सत्कार राज्यपालांनी त्यांना घरी बोलावून व्यवस्थित म्हणजे राजभवनात बोलावून त्यांचा सत्कार केला, त्यांना बक्षिसं दिली आणि त्यांना काही ह्याच्याप्रमाणे म्हणजे राज्याच्या क्रीडा धोरणाप्रमाणे त्यांना ठराविक अशी रक्कम सुद्धा मिळते. पण आम्ही त्याच्यावरती समाधानी नाही. कारण की एका वेळची एक रक्कम तुम्ही दिली, समजा ॲट अ टाइम एक रक्कम दिली, पण ती त्यांच्याचवर खर्च बरोबर आहे. होईलच असं काही शाश्वती नाही. त्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे की ती तुम्ही रक्कम द्याच, पण प्रत्येक दिव्यांग मुलासाठी आपण ज्याला म्हणतो ना सामाजिक सुरक्षा खरंय. म्हणून एक विमा योजना त्यांनी चालू केली पाहिजे आणि पेन्शन योजना पण चालू केली पाहिजे अगदी की खरं. प्रत्येक दिव्यांग मुलाला दर महिना ठराविक, आणि बाकी राज्यांनी चालू केलेली आहे. गुजरातमध्ये मिळतात आहेत, हरियाणामध्ये मिळतात आहेत, राजस्थानमध्ये मिळत आहेत, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागा म्हणजे यांच्यामध्ये पण ते देतात आहेत, पंजाबमध्ये पण मिळतात. तर आपल्याकडे पण आता ती योजना सुरू व्हायला पाहिजे म्हणून आम्ही पाठपुरावा करतो की दर महिन्याला त्यांना त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये, कारण की त्यांचं बँक खातं असतं, आम्ही सगळ्यांची बँक खाती उघडायला लावलेली आहेत, त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट त्यांचं पेन्शन जमा झालं पाहिजे.
तर ते जर का झालं तर मला असं वाटतं की मला स्वतःला खूप समाधान वाटेल या बाबतीत. होईल तथास्तु होईल, नक्कीच होईल. थँक्यू. सर आता तुम्हाला अजून एक प्रश्न की ह्याच्यामध्ये मुलं म्हणजे रेग्युलर आपण जे खेळ बघतो त्याप्रमाणे मुलांचं वेगळं असतं, मुलींचं वेगळं असतं आणि फक्त एवढंच मला विचारायचं आहे की जे बहुविकलांग मुलं असतात ती ह्याच्यामध्ये समाविष्ट होतात का? हो, काही विद्यार्थी होऊ शकतात. तर आता अतिमंद दृष्टी आणि हे बौद्धिक अक्षमता असेल तर ह्या खेळांमध्ये त्यांना काही काही विशेष खेळांमध्ये जे सांघिक खेळ हां. असतात त्याच्यात ते भाग घेऊ शकतात. अच्छा. आणि मग इंडिव्हिज्युअल ह्याच्यामध्ये त्यांना एवढं टिकत नाहीत ते. टिकत नाहीत नाही ते. ते. हां. भाग घेऊच काय शकतात. श्रवण दोष समजा असेल तर त्या मुलाला दिसतं आहे आणि सगळं बाकी ठीक आहे सगळं आणि मग ती इन्क्लुझिव्ह जे स्पोर्ट्स आपण म्हणतो हम्म. त्याच्यात काही स्पोर्ट्स मध्ये ते विद्यार्थी भाग घेऊ अच्छा शकतात. म्हणजे सर्वसमावेशक युनिफाईड असं त्याला आम्ही युनिफाईड म्हणतो. संकल्पना आणलेली आहे ती. करे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे आमचे स्पेशल ऑलिम्पिक आहे, नॉर्मल सर्वसाधारण मुलांचे जे ऑलिम्पिक आहेत त्या विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला जातात, तसेच आमचे विद्यार्थी जातात. आणि युनिफाईड जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून जे नॉर्मल सर्वसाधारण विद्यार्थी आहेत ते सुद्धा इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतात. क्या बात आहे, मस्त, ही फार मोठी संकल्पना स्पेशल ऑलिम्पिकने खूपच छान. आणलेली. खूप छान. तुम्ही तुमचं आणि ब्रीदवाक्य- जेवढे पैसे हं, किंवा पारितोषिकाची रक्कम ऑलिम्पिक्सच्या मिळवलेल्या खेळाडूला मिळते तेवढीच रक्कम युनिफाईड मध्ये, म्हणजे युनिफाईड म्हणजे काय माहिती का, सांघिक खेळामध्ये जोडी जोडी असते जनरली. करे. तर एक बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि एक नॉर्मल, त्याचेही काही क्रायटेरियाज असतात. करे. अशा दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज एकत्र करून शिकवल्या, म्हणजे फुटबॉल आहे, टेबल टेनिस आहे, बॅडमिंटन आहे, अशा खेळांमध्ये अशी ह्या जोड्या खेळतात. आणि मग तो जर का विद्यार्थी इंटरनॅशनल ऑलिम्पिक्समध्ये जर का युनिफाईड मध्ये जर का त्यांनी पारितोषिक मिळालं तर जेवढी रक्कम किंवा जे पारितोषिक किंवा जो मान सन्मान जनरल ऑलिम्पिक्समध्ये जिंकलेल्या मुलाला मिळतो तेवढाच सन्मान ह्या मुलाला सुद्धा मिळतो. म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचं आव्हान आहे आणि वेगळ्या प्रकारचं समावेशन आहे. समावेशकत्व खरंच आहे. समावेशन आहे. आणि ते वेगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो पण कौतुक पण आहे. खरंच आहे. आता याच्यामध्ये 27 युनिफाईड जे पार्टनर्स आहेत त्यांनी भारताला रिप्रेझेंटेटिव्ह केलेले महाराष्ट्रातून. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस आमची नवीन कमिटी निवडून आली त्यावेळेस आम्ही मॅडमांचं एक ब्रीद वाक्य होतं, खेड्याकडे चला, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यांचा समावेश केला. आज जवळपास आम्ही 6,000 विद्यार्थ्यांना याच्यात आणलेलं आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ही फार आमच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद गोष्ट आहे. पण आम्ही यांना प्रिन्सिपल म्हणतो. आमचा प्रिन्सिपल याच्यावर समाधानी नाहीत. त्यांचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त अजून विद्यार्थी जे बाहेर आहेत त्यांचाही समावेशच करा. आणि आता जे समग्र शिक्षा ज्या मॅडमांनी विषय केला ते समग्र शिक्षणाशी एक टायअप करून जे विद्यार्थी शाळा बाह्य आहेत, 18 वर्षावरील जे मुलं घरी आहेत, त्यांच्याशी आम्ही प्रयत्न करतोय की त्यांनी आमच्या स्पेशल ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट व्हावे, असा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि हे किती वयापर्यंत करू शकतील? वय हा मॅटर नाही मॅडम. 18 वर्षानंतर तुम्ही किती वयापर्यंत करू शकता. खरं म्हणजे खेळामध्ये भाग घेण्यासाठी 8 ते 80. 80. अच्छा, असं असतं. एवढी अच्छा, वयाची काय अट नाही त्याला. कारण की त्यांची क्षमता ही बौद्धिक क्षमता बुद्ध्यांकावर आधारलेला असल्यामुळे. आणि खरंच आहे ना, कारण बौद्ध्यांक हा शेवटी 70च्या खालीच, 70 आणि 70च्या खालची लोक तुम्ही घेताय, त्यामुळे वय हा क्रायटेरिया होऊ शकत नाही ना. खरं आहे, अगदी बरोबर आहे. आणि आता अजून एक मला वाटतं की याच्यातून समावेशकता तुम्ही कशी साधता, म्हणजे आता हे तुम्ही आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर तुम्ही घेतलंय, ते युनिफाईड केलं, ऑलिम्पिक्स प्रमाणेच त्यांना तुम्ही सगळे मानसन्मान देताय, पण जी समाजातली समावेशकता असते तुम्ही कसं करता? आता आम्ही जास्तीत जास्त पालक रजिस्ट्रेशन पण आता स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे पालकांचे जे बौद्धिक अक्षम मुलं आहेत त्यांच्या पालकांचे रजिस्ट्रेशन आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि युनिफाईड जी संकल्पना आली, आता आम्ही आमचा फॅमिली फोरम म्हणून आणलेलं आहे. आता जसं बीपीएडचं कॉलेज आहे आपले मुंबईतले, त्यांच्याशी आम्ही MOU केलेला आहे, टायअप केलेला आहे. म्हणजे जी क्रीडा शिक्षक आता ह्याच्या पुढे निर्माण होतील त्यांना सर्व समावेशक प्रकाराने क्रीडेमध्ये सगळ्या दिव्यांगांना कसं समाविष्ट करून घ्यायचं त्याचे पण मॉड्यूल्स आम्ही घेतो. एक्सलंट, व्हेरी नाईस. आणि बाकी मग अजून फिटनेस, त्यांचं मुलांचा फिटनेस जे असतं त्याच्यासाठी पण काही विशेष महत्व असतो का? फिटनेससाठी कसं आम्ही मेडिकल टेस्ट आता चालू केलेले आहेत की जे स्कूल्स आहेत, स्कूल निवडून
आणि आता एक फिटनेस टेस्ट असं नाही म्हणता येणार आम्हाला, पण आता स्पोर्ट्स सेंटर आपण स्थापन करतोय. फिटनेस म्हणजे मला तेच म्हणायचंय, कारण आता काल एवढी मोठी मॅरेथॉन जेव्हा झाली हा, तेव्हा त्याच्यात भाग घेणाऱ्या लोकांनी फिटनेससाठी खूप प्रयत्न केलेत आधी. तसं ह्याच्यात आपण करतो का फिटनेससाठी? म्हणजे करतो त्यांचा आम्ही. त्यांचा आहार हो हो. किंवा त्यांना म्हणजे काय म्हणतात तज्ञांच्या तर्फे त्यांचं अगदी, अगदी. सगळं आता इंटरनॅशनल नॅशनल लेवलला जेव्हा आमचे विद्यार्थी सिलेक्ट होतात, तिथून ते इंटरनॅशनलला पण सिलेक्ट होतात, तेव्हा त्यांचे कॅम्प्स होतात. आणि आम्ही राज्यस्तरीय ज्या पण स्पर्धा घेतो हम्म. किंवा कुठल्याही स्पर्धा आम्ही घेतो जिल्हास्तरीय, आम्ही प्रयत्न करतो की जे इंटरनॅशनल लेवलचे डाएट आहे, हा एक्झॅक्टली जे डाएट आहे ते Correct. फॉलोअप करायचा आम्ही प्रयत्न करतो. करेक्ट. रोजचा त्याला ते आहार किंवा रोजचं हो. ते तेवढं पळायला पाहिजे. प्रशिक्षकांचं प्रशिक्षण हा एक प्रशिक्षण. महत्वाचा Exactly, भाग आहे. महत्वाचं. आम्ही एक नवीन संकल्पना मॅडमांनी जेव्हा सुचवलं की आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत हम्म. नाही, एक्सपर्ट कमिटी आहे, आम्ही पूर्ण भारतामध्ये आम्ही ती संकल्पना महाराष्ट्राने आणली. आज आमचे प्रत्येक खेळाचे एक्सपर्ट लोक आहेत वा. आणि तेच इतर लोकांना ट्रेन्स करतात Correct. आणि ते सगळ्या स्पर्धा पार पडतात. फार मोठी संकल्पना आम्ही दिली. खरंय. खूप छान. म्हणजे तेच मी म्हटलं, कारण ट्रेनर्स पाहिजेत ना त्यांनी ह्या मुलांसाठी, आणि ट्रेनर्स म्हणजे या मुलांना समजू शकणारे म्हणजे विशेष शिक्षक पाहिजेत. तर त्या विशेष शिक्षकांसाठी हे पण एक- विशेष शिक्षक पण आणि क्रीडा शिक्षक असं असं, दोघांचं हा. मिळून जे एकत्र Correct. असतं ना. खरंय. म्हणजे क्रीडा शिक्षकांना पूर्वी आता कसं जनरल बीएडची लोक जे असतात, जे शाळेमध्ये त्यांना विशेष मुलांना कसं शिकवायचं हे शिकवतात. बरोबर. त्यांना ते काय ते म्हणतात ते सीआरडी Module प्रोग्राम असतात, हा. अशी मॉड्यूल्स असतात. तसं क्रीडा शिक्षकांना सुद्धा हो, असतं. आहेत. आम्ही त्याच्यासाठी पण प्रयत्न करतो. प्रयत्न करतोय आम्ही. काय वेगळं बदलत चाललंय सगळं चित्र, एकदम खूप छान मस्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फॅमिली फोरमच्या माध्यमातून पालकांचं काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करतो. कारण महत्त्वाचं. पालक ना आपल्या मुलांना डिनायल स्टेटमध्ये जाऊनच बघतात, म्हणजे ते स्वीकारतच नाही. आणि त्यांनी मुलांना ज्या आहे त्या परिस्थितीत स्वीकारून त्यांना पुढे कसं जायचं याचं त्याचं जर का माहिती आणि प्रशिक्षण हे जर का पालकांना दिलं ना, तरच ती मुलं पुढे जातात. काही पालक आहेत तसे, पण अवेअरनेस फार कमी आहे त्या बाबतीमध्ये. आणि पालकांना पुन्हा असं वाटत असेल ना की हे किती त्यांना, कारण शाळांमध्ये विशेष शाळांमध्ये जेव्हा मुलं जातात तेव्हा ते बघतात की तिकडे त्यांना फंक्शनल अकॅडमिक्स म्हणजे जे आपण बेसिक गणित असतं हे असतं त्यांना बेसिक शिकवतात. म्हणजे किती ते शिकेल त्याप्रमाणे, किंवा काही गृहोपयोगी कार्य करणं वगैरे असं शिकवतात ना. आणि त्याच्यामुळे काय होतं की पालकांना असं वाटत असेल की क्रीडा करून पुढे काय, कारण व्होकेशनल ट्रेनिंग जे असतं, आता मी बघते ज्या विशेष संस्था ज्या आहेत की आमच्याकडे पुनर्वासच्या वगैरे पण शिक्षक म्हणजे प्रिन्सिपल येऊन गेल्या, या सगळ्या शाळांमध्ये व्होकेशनल ट्रेनिंग देतात. मग त्या मुलांना मॉल्समध्ये वगैरे नोकऱ्या मिळू शकतात. तर हे क्रीडा करून त्या मुलांना काय नोकऱ्या मिळतील असे प्रश्न नाही पालक विचारत. सर सांगता तुम्ही बोला, का मी बोला. सांगू? अच्छा. मी स्वतः जनशिक्षण संस्थान हे भारत सरकारची जी हे आहे संकल्पना आहे, ते 287 ठिकाणी जिल्ह्यांमध्ये त्यांची केंद्र आहेत. प्रत्येक जिल्ह्याला एक अशा प्रकारचं ती संस्था आहे आणि त्याच्यातर्फे फक्त कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं, स्किल ट्रेनिंग दिलं जातं. तर त्याची मी अध्यक्ष आहे आणि मी ऑल इंडिया लेवलची पण अध्यक्ष होते त्यांच्या कमिटीची. त्याच्यामध्ये मला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार पण मिळालेला आहे. क्या बात आहे. चांगलं आता तुम्ही काम किती केल्यावर. आराम हे सांगताय म्हणजे खरोखर टाळ्या झाल्याच पाहिजे तो. किती महत्त्वाचं आहे. खूपच छान. ते कौशल्य प्रशिक्षणासाठी तुम्ही जे हा, काय तर प्रयत्न आता मी केले. ते जोडायचा प्रयत्न करते की प्रत्येक शाळेमध्ये किंवा कार्यशाळेमध्ये नवीन प्रकारची, म्हणजे आता सोलर हा जो भाग आहे, बरोबर. तिथून ह्या मुलांना नोकऱ्या मिळणं कदाचित सोपं जाईल, पण टिकवणं खूप अवघड आहे. कारण की त्यांचे मूड स्विंग्स खूप असतात. त्यामुळे त्यांना नोकऱ्या देणं ह्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं. आणि म्हणून आमची जी युनिफाईड ही जी संकल्पना आहे किंवा फॅमिली फोरम ही जी संकल्पना आहे, जसं आपण सामुदायिकरित्या जे प्रयत्न करू शकतो त्याच्यामध्ये ही मुलं टिकतात. तर त्याच्यासाठी अशा प्रकारचं ट्रेनिंग किंवा मग आत्ममग्न जी मुलं असतात, तुम्ही म्हणलं त्यांना ते मोनोटोनस म्हणजे एकाच प्रकारचं काम केलं, पण त्यांना ते जे आपण काम प्रशिक्षित करू ते काम ते चांगलं करतात. आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक उदाहरण देते की आराधना लाल म्हणून आहेत, तुम्हाला लेमन ट्री म्हणून हॉटेलची, नक्कीच माहिती. हा, तर तिथे त्या आराधना लाल मॅडम आहेत. तर त्यांच्या माध्यमातनं ही जी विशेश मुलं आहेत त्यांना म्हणजे काय म्हणायचं त्याला हाऊसकीपिंगचं ट्रेनिंग दिलं जातं. पण हाऊसकीपिंगमध्ये सुद्धा कशा प्रकारचं ट्रेनिंग असतं, तर ते म्हणजे टेबल तयार करणं,
बरोबर. म्हणजे बॅक ऑफिसचं ट्रेनिंग असं ना, हाऊसकीपिंगमध्ये पण वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यामध्ये ते ट्रेन करतात आणि त्या मुलांना त्या प्रकारे ते हे करतात, काय आपलं प्रशिक्षण देतात आणि त्यांना नोकरीवर ठेवतात. तर अशा नोकऱ्या तयार करण्यात त्याचा मी स्वतः याच्यासाठी सोलरचं एक मॉड्यूल तयार केलेलं आहे, की सोलर म्हणजे काय, तर सोलर डिहायड्रेशन म्हणजे फक्त सोलर असं नाही, इट इज दोन्ही म्हणजे ड्युअल डिहायड्रेशनमध्ये पण आम्ही मॉड्यूल तयार केलेलं आहे. ते भारत सरकारने ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, हे जे आपल्याकडे भाजीपाला येतो किंवा आता एखाद्या ठिकाणी आपण बघतो की टोमॅटो फेकून दिले आहेत कारण की त्याला योग्य तो भाव मिळालेला नाही. मग त्यांचं डिहायड्रेशन करून त्याचं शेल्फ लाईफ म्हणजे त्याची टिकाऊपणा त्याचा वाढवणं आणि त्या गोष्टीमध्ये ही मुलं खूप चांगलं काम करतात आणि त्याच्यामधून त्यांना इन्कम जनरेट होतं म्हणजे त्यांना पैसे मिळू शकतात खरं. आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देणं हे अशा प्रकारचं काम आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. तसं PWD वगैरे अशा ज्या किंवा CII वगैरे ह्या ज्या संस्था आहेत की ज्या अ, औद्योगिकरणामध्ये किंवा ज्यांचे उद्योग आहेत मोठे बरोबर. मोठे इंडस्ट्रीज आहेत त्यांचे किंवा कंपनीज आहेत, तर तिथे ह्या मुलांना कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे, तर प्रत्येक दिव्यांग वर्गासाठी कोणत्या प्रकारचं कौशल्य विकास याच्या जोड्या लावून आम्ही त्यांना देतो आणि वाह! त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही आत्ता जो विषय केलात तर PWD म्हणून दिल्लीची संस्था आहे, ती पण त्याच्याबरोबर पण आम्ही काम करतो, CII बरोबर पण करतो. अशा ठिकठिकाणी प्रयत्न चालले आहेत, पण ते बेटांचे प्रयत्न आहेत. एकत्रित प्रयत्न करण्याची गरज. करेक्ट. आणि शाळांमध्ये तुम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न करताय हे स्पेशल म्हणजे ऑलिम्पिक्स भारत हो. शाळांशी तुम्ही संबंध हे का म्हणजे बिलकुल. संपर्कात आहात? महाराष्ट्रातील जेवढ्या शाळा आहेत मग ती म्हणजे म्हणजे बौद्धिक अक्षम बौद्धिक मुलांना. आश्रम आम्ही त्या मुलांचे रजिस्ट्रेशन करून घेतले. हं. शाळेचं पण केलं आणि विद्यार्थ्यांचे पण केलं हं. आणि आम्ही जिल्हा कमिट्या स्थापन केल्या आहेत हं. आणि जिल्हा कमिट्यांद्वारे त्या शाळांच्या आम्ही संपर्कात पण असतो हं. आणि त्यांना काही अडचणी आल्यास त्या अडचणींचा आम्ही त्या ठिकाणी निपटारा पण करत असतो. हं. आणि जे नवीन कोचेस आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम पण राबवत असतो. आणि म्हणजे कारण काय होतं माहितीये का की आपल्या रेग्युलर शाळांमध्ये पण स्पोर्ट्ससाठी जेव्हा मुलं जातात तेव्हा काय परीक्षा आहे बाबा किंवा त्यांचं काय ते शाळेचा एक अटेंडन्स असतो असे खूप प्रॉब्लेम येतात ना तर तसे पण ह्या ज्या नाही आहेत सरकारी- तसे. तसं आहे ना? नाही आहेत, नाही तसे तसे नाही काही आहेत. नाही आहेत ना ठीक आहे तेच विचारायचं होतं कारण की त्यांना अकॅडमिक्स जास्त हा, नसतात. ते फंक्शनल अकॅडमिक्स असते ना Functional म्हणजे academics कुठे जीवनोपयोगी असतं हम्म. ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ असतात आणि जीवनोपयोगी असतं. आता सर तुम्हाला एक कुतूहलात विचारते की तुम्ही स्पेशल ऑलिम्पिकच्या संबंधातच आहे की तुम्ही अनाथ आणि दृष्ट्या अक्षम मुलांची संस्था सुरू केली आहे तर त्याच्याबद्दल सांगा आणि हे अनाथ मुलांसाठी तुम्ही करताय त्याचं फार कौतुकास्पद आहे. आता अगदी सविस्तरपणे सांगा कारण खूप आमच्या चांगला प्रश्न विचारला. प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. बौद्धिक अक्षम जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी मी संस्था सुरू केली. सुरुवातीला 8 मुलं होती पण आज माझ्याकडे जवळपास 135 मुलं आहेत अनाथ मतिमंद. त्याच्यामध्ये बेड मुलं पण आहेत की जे झोपून असतात. मल्टिपल डिसॅबिलिटी बेड मुलं. त्याच्यामध्ये काही कॅन्सरग्रस्त मुलं पण आले, TB ग्रस्त जास्त मुलं येतात, काही मुलांच्या किडन्याच गेलेल्या असतात. असे विद्यार्थी पण आमच्याकडे येतात आणि शासन देतं पण जसं आमच्या आदरणीय मॅडम म्हटल्या की बाबा ते परिपूर्ण पडत नाही आणि खूप प्रशासकीय गोष्टी असतात, त्यांचे नियम्स वगैरे वेगळे असतात आणि आता ह्या विद्यार्थ्यांचं आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही मेडिकल टेस्ट करतो. मेडिकल टेस्ट करत असताना आम्हाला समजायला लागतं की याला प्रॉब्लेम काय. मग समजतं की याला TB आहे, याला कॅन्सर आहे, याचं लिव्हर गेलेलं आहे, याला मेंदूला प्रॉब्लेम आहे, याला हाताला प्रॉब्लेम आहे, तो मेंटली डिसऑर्डर आहे किंवा त्याला अत्यंत अशा व्याधी असतात की आपण विचार पण करू शकत नाही. कोरोना काळ आमच्या डोळ्यासमोर आहे मॅडम. मी आता तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होते की कोरोना काळात काय केलं तुम्ही? भयानक, फार भयानक होतं. कोरोना काळामध्ये माझे भाऊ पण वारलेत कारण की आम्ही जे कर्मचारी होते ते कर्मचाऱ्यांचे आम्ही 8-8 दिवस म्हणजे 15-15 दिवसाच्या शिफ्ट लावल्या होत्या की 15 दिवस तुम्ही याच्या बाहेर निघायचंच नाही. 3 ग्रुप केले होते आणि शासनाचे नियम असतात काही असे की दररोज काही मुलांना इंजेक्शन द्यावे लागत होते आणि ते इंजेक्शन फक्त सरकारी दवाखान्यात द्यावं लागत होते. तर 8 लोकांचा ग्रुप मध्ये थांबेल 15 दिवस, 8 लोकांचा ग्रुप गेटच्या बाहेर थांबेल आणि 8 लोकांचा ग्रुप घरी आराम करेल
आणि ते सगळे ग्रुप जेव्हा चेंज व्हायचे प्रत्येकाचं कोरोना चाचणी व्हायची आणि त्यावेळेस चाचणीला 3 दिवस लागायचे हम्म. आणि त्या विद्यार्थ्यांना नेणं दररोज दूध लागायचं, Correct. मेडिसिन दररोज लागायची, इंजेक्शन दररोज लागायचे, फार फार प्रॉब्लेम येत होते. मी सॅल्यूट करतो त्या कर्मचाऱ्यांना की त्यांनी हे सांभाळलं पूर्ण महाराष्ट्रामधून. बरोबर. अत्यंत वाईट परिस्थिती होती. सर्वसाधारण लोकांना मेडिसिन भेटत नव्हतं. ते विद्यार्थ्यांचे फार फार सांभाळ केला आणि परमेश्वराने ऐकलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही बालगृहामध्ये हानी झाली नाही. लागण झाली होती पण हानी झाली नाही. आता याच्यामध्ये आमच्याकडे काही मुलं असे आहेत की तुम्ही कधीतरी व्हिजिट करा आमच्याकडे. एक विद्यार्थी असा आहे की त्याला दररोज अर्धा किलो कागद खायला लागतो. काय ते कागद खायला द्यावाच लागतो. काय हम्म. म्हणजे वर्तनाचा हवा आहे त्याचं हो, म्हणजे. आणि काही विद्यार्थी असे आहेत की तुम्ही साप टाका, दगड टाका का लोखंड तोंडात टाकून गिळून घेणार. बापरे. काही विद्यार्थी असे आहेत की मी जर गेलो तर मला दाखवायला येतो तर बघ मी हाताला किती वार केले, हो याच्यावर उपाय नाही, कितीही प्रयत्न करा. आणि काही मुलं हायपर होतात, कुठं कुणाला मारून बसतील याची शाश्वती नसते. त्याच्यामुळे शिक्षक आणि आमचे जे काळजीवाहक आहेत, वसतिगृह अधीक्षक आहे, यांची खूप मेहनत आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं की याला कोणत्या पद्धतीने याला ट्रीट करावं लागेल, त्या पद्धतीनेच त्या विद्यार्थ्यांशी वागावं लागतं. फार म्हणजे फार अशा गोष्टी आहेत की ज्या समाजापुढे आलेल्या नाही त्या विद्यार्थ्यांच्या. आणि फक्त मुलंच आहेत का मुली पण असतात? मुलींचं वेगळं बालगृह आहे. तिथं पण हेच प्रॉब्लेम आहे, त्यांचे पिरियड्स येतात त्या मुलींना समजत खरंय, नाही. अगदी खरंय. आणि खूप गोष्टी आहेत की ज्या ओपनली आपण बोलू शकत बरोबर. नाही. आणि काही गोष्टी कसं आहे, शासन देतं. आता मी काही कोणाविरुद्ध तक्रार करत नाही इथं. 80% तुम्हाला माहिती असेल की जनहित याचिका स्वतः उच्च न्यायालयाने दाखल केली होती. शहापूरचा एक मॅटर होता, त्या ठिकाणी कितीतरी मुलींना मारून पुरून ठेवलं होतं. त्याच्यावर मुंबईच्या एका पेपरमध्ये न्यूज आल्या आणि त्याच्यावर उच्च न्यायालयाने 182 PLI का असं काहीतरी याचिका, जनहित याचिका दाखल केली होती. त्याचे इन्स्ट्रक्शन होते मॅडम की हे जे बालगृह आहेत यांना तुम्ही अग्रिम पैसे द्या खर्च करण्यासाठी, कारण की मेडिकलला गव्हर्नमेंट 1 रुपया देत नाही. त्या मुलांचे कपडे जेवणावर देतात पण दररोज कपडे लागतात मॅडम, इनरवेअर दररोज खरंय, लागतात. अगदी खरंय. तर विद्यार्थ्यांना समजतच नाही की टॉयलेट कुठं करायची, मुलींना काय समजतं. खरंय. न्यायालयाचे व्हिजिट आहेत, जिल्हा न्यायालयाची व्हिजिट असते, तालुका न्यायालयाची व्हिजिट असते, CWC कमिटीची व्हिजिट असते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, महिला बाल कल्याणच्या कमिटींचे एवढ्या व्हिजिट्स असतात. शासन फक्त व्हिजिट करतं, पुढे काय. आता मी माझं उदाहरण देतो, माझं बालगृहातलं. मल्टिपल डिसऑर्डर मुलं आहेत. जर 2 विद्यार्थी तालुक्याला ऍडमिट असेल, 2 विद्यार्थी जिल्ह्याला ऍडमिट असतात, 1 विद्यार्थी मुंबईच्या JJ ला ऍडमिट असतो. त्या 4 विद्यार्थ्यांमागे मला 12 कर्मचारी लागतात. मी आणू कुठून कर्मचारी, खरंय, आणायचे कुठून. खरंय. आणि शासनाने, आता मी सगळ्या बाबतीत बोलत नाही, मी तक्रार करत नाही, पण आमचं म्हणणं पण आहे ना की कंत्राटीकरण कर्मचाऱ्यांचं करून टाकलं, जबाबदारी कोण घेईल. खरंय. त्या विद्यार्थ्यांवर काय अत्याचार झाले, काही पण. आता जर विद्यार्थी तो कसाही मेला, आमच्यावर पहिले 376चा गुन्हा आम्ही दाखल करतो स्वतःवर. 376 तुम्ही जरा वाचा. खरंय. जर विद्यार्थी जर एक्सपायर झाला तर त्याची व्हिडिओ शूटिंग होते पोस्टमॉर्टम करताना. या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलोअप करतो. आमच्या पण काही अपेक्षा आहेत शासनाकडनं किंवा समाजाकडनं की तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी मदतीच्या भावनेने पुढे या. तुम्हाला व्हॉलेंटियर्स मिळत नाही या सगळ्या कामासाठी? नाही मॅडम, व्हॉलेंटियर्स नाही मिळत. आम्ही मागे जे मी बोललो, जनहित याचिका 182 मध्ये निर्देश आहेत की जिल्हा न्यायालयामध्ये यांच्यासाठी काठा राखीव ठेवा. हम्म. असे जर अनाथ मतिमंद अनाथ इंटेलेक्च्युअल डिसेबल विद्यार्थी आले, ते केलं जात नाही. हम्म. अक्षरशः टीव्हीच्या वॉर्डमध्ये आमचे कर्मचारी थांबतात. काय माझा एक मुलगा विद्यार्थी होता, आता त्याला किडन्या गेल्या होत्या दोघं. त्याला आम्ही जवळपास 1.5 वर्ष जिवंत ठेवलंय डायलिसिसवर. त्याला इथं आणावं लागत होतं मला, शिरपूरवरनं इथं. आणि रूल्स होते, ॲम्ब्युलन्समध्ये आणा, डॉक्टर पाहिजे, ते शासनाचे रूल्स, कोर्टाचे रूल्स. त्या पद्धतीने त्याला आणल्यावर देखील तिथले कर्मचारी, आम्ही विनवण्या करायचो डॉक्टरला की तुम्ही या विद्यार्थ्यांना आमचे राहू द्या,
आम्ही एवढे धुळ्याला जाणार, शिरपूरला, त्याला परत आणू, ऐकलं जात नव्हतं, दुसरे पेशंट नाहीत का, आम्ही करायचं काय? खरंय. खूपच या अशा कठीण खूप परिस्थिती. अडचणी आहेत आणि खूप चांगलं प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला दिलं. आमच्या आदरणीय मॅडमांनी पण सांगितलं की तुम्ही बोला की ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती. खरंय. शासन काय करतं, फक्त नियमावर बोट ठेवतं, पण त्याच्या खाली पण बघा. आता विद्यार्थी संख्येचा प्रश्न आहे, नॉर्मल स्कूलला पण असतो. माझे काय म्हणणं आहे की समजून घ्या, 50 विद्यार्थ्यांची मान्यता असेल, तिथं जर 20 विद्यार्थी असेल तर तुम्ही ती शाळा बंद नका करा ना, त्यांना संधी द्या. खरंय. संधी द्यायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट बंद करतात, तो विद्यार्थी कुठे जाईल? ह्युमन राईट्सचे त्याचं हनन होत आहे. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही सर्वेला फिरतो, पालकांची परिस्थिती नसते. पालक म्हणतात, जे मॅडमांनी बोललं की जो कमावणार असतो पहिले त्याला खायला लागतं. खरंय. या विद्यार्थ्यांकडे कोण बघतं? त्यांचे हातपाय बांधून घरात ठेवलेलं असतं. त्यांना एकाच ठिकाणी जेवायला दिलेलं असतं, त्याच ठिकाणी ते शिशू करतात. सगळ्यात जास्त अत्याचार हे घरात होतात विद्यार्थ्यांवर. शाळेमध्ये हा प्रमाण खूप कमी होतं. हम्म. जर आपण 10 विद्यार्थ्यांच्या पण वाचवू शकलो तर फार मोठी गोष्टी आपण घडवू शकू असं वाटतं. माझी पण परिस्थिती नाही मॅडम, आर्थिक अडचणी एवढ्या येतात, महिन्याला 7-8 लाख रुपये आणायचे कुठून? खरंय. ते ठीक आहे की आमची शेती आहे बऱ्यापैकी. माझी आई जिवंत आहेत अजून पण 86 वर्षाच्या आहेत. आई सगळं धान्य काढून ठेवते अगोदर, की यांना वर्षाला तुला किती लागणार आहे, विद्यार्थ्यांना किती लागणार आहे. शासन नंतर देतं 2-3 वर्षांनी, पण ते आम्हाला दररोज गॅस आहे, लाईट बिल महिन्याला 30-40 हजार रुपये लाईट बिल येतं, भाजीपाला लागतो. नियम तुम्ही सगळे घेतात, पण पुढची पण गोष्टी व्यक्त व्हायला पाहिजे. खरंय. कंत्राटीकरण जे कर्मचाऱ्यांचं अगदी केलं खरंय. गेलंय ते या कमीत कमी दिव्यांग विभागाला तरी लागू करू नका. किंवा व्हॉलेंटियर्सना तुम्ही हे करा. व्हॉलेंटियर्स येणार नाहीत मॅडम, जबाबदारी कोण घेईल? तसं नाही, एक पण मिनिट, मी मध्ये नक्कीच. मध्ये ढवळाढवळ करते. पण व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक असतात ना, ते वरवरचे उथळ कामं करू शकतात. नाही, पण रोटरी क्लब असतं, लायन्स क्लब नाही नाही असतात, नाही नाही, त्या त्या ज्या लोकांना- मोठ्या संस्था नाही आहेत. नाही नाही, ते पैसे देऊ शकतात, हम्म. पाहिजे असेल तर वस्तू देऊ शकतात, हम्म. परंतु खपायला लागतं ना आतमध्ये काम जाऊन. नाही करू शकत. विद्यार्थ्यांबरोबर जाणं म्हणजे आता उदाहरण म्हणून मी सांगते की म्हणजे आम्ही नाही, पण इटलीला वगैरे आता आम्ही मुलांना घेऊन जातो, अक्षरशः पॅड बदलण्यापासून सगळं करावं लागतं. खरंय. आणि ते व्हॉलेंटियर नाही करणार, करू शकणार पण नाहीत. आणि ती मुलगी, मी तुम्हाला आधी सांगितलं ना, ती मुलगी हातही लावून नाही देणार. मॅडम, 18 वर्षावरील मुलगा किंवा मुलगी जेव्हा शिशू करते ना, तो वास अर्धा किलोमीटर पर्यंत जातो. खरंय. तुम्ही कितीही स्प्रे मारा, कितीही काही करा, तो वास जात नाही. व्हॉलेंटियर काय करेल? आणि कंत्राटीकरण केलं गेलंय कर्मचाऱ्यांचं, तो कोणता कर्मचारी त्या ठिकाणी काम करेल, तो जबाबदारी घेईल? ह्युमन राईट्स आलंच वरून आपल्याकडे. या गोष्टींचा सांगोपागपणे सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आज ग्रंथालय प्रकाशनला आज आम्हाला बोलवलं, या गोष्टी मी कोणाबद्दल तक्रार नाही करत आहे, पण त्या विद्यार्थ्यांचा हक्क आहे, खरंय. त्याला जगण्याचा अधिकार आहे त्यांचा. त्या बाबतीत तो सुसह्य व्हावा एवढीच आमची भावना आहे. आणि ह्याच्यात तुमच्याकडे तीव्र वर्तनाचे विद्यार्थी असतात, हो, किंवा त्याचं कसं तुम्ही समस्या त्याच्या तुम्ही मग मी तेच बोललो की आमचे शिक्षक, मी त्यांना देव म्हणतो. आमचे जे केअरटेकर्स आहेत, काळजीवाहक, ते काय नाही करत. त्यांचे शिशू काढतात, त्यांना समजून सांगतात, त्यांना खाऊ घालतात. तुम्ही इथं मानखुर्दला एक बालगृह आहे, हो, आहे. खरंय. त्या बालगृहाला एक व्हिजिट करा. त्या मुलांमध्ये फक्त 2 तास घालवा. खरंय. सगळ्यांना विनंती, फक्त 2 तास त्या विद्यार्थ्यांमध्ये घालवा. त्या शिक्षकांची एक सहज गप्पा मारत, एक सहज चर्चा करा. जे केअरटेकर्स आहेत, तिथले काळजीवाहक शिक्षक, अधीक्षक आहेत, फक्त सहज गप्पा मारा, तर भावना व्यक्त होतात. खरंय. हे जसं आम्ही काढलं, आम्ही ते संस्था एनजीओ करतोय, शासन पण करतोय, पण ही सगळ्यांची जबाबदारी, NSS एकत्रित जबाबदारी आहे. एकत्रित जबाबदारी. कॉलेजमध्ये NSS असतं ना, नॅशनल सोशल सर्व्हिस, तर त्याचे विद्यार्थी तुम्हाला नाही मिळू शकत? नाही मॅडम, आपण त्या फार वेगळ्या दृष्टिकोनातून जातोय. ते कोणी येत नाही, ही संकल्पनाच केलेली आहे. आता मी काय म्हटलं, ते रोटरी क्लब आहे, जायंट्स ग्रुप आहे, ते मेडिकल फील्डला मदत करतील, काही साहित्य आणून देईल. काम कोण करेल? नाही, पण ही मुलं जी असतात नॅशनल सोशल सर्व्हिस NSS, तर त्यांना जाऊन काम करावं लागतं. तर 10 मार्क कोणतं काम करतील? ते कोणतं काम करतात? साफसफाई करून देतील एक दिवस, कलरिंगचं काम करून देतील. नाही, किंवा अंधांना वाचून दाखवतात, किंवा त्यांच्याबरोबर वेळ नाही घालवतात. नाही नाही, दररोज येऊ शकत नाही ना मॅडम.
जबाबदारीपूर्वक काम जबाबदारीपूर्वक करणं नाही फार करू शकत. महत्त्वाचं असतं. आणि जबाबदारी आणि सातत्य या दोन गोष्टी लागतात. फरक असतो. सातत्य महत्वाचं असतं. फार. आणि यांचं म्हणजे ह्यांना कसं काय, ते जे काम करतातच ते चांगलंच आहे, त्याच्यामुळे सेवाभाव तर निर्माण होतोच NSS मुळे, आणि सामाजिक जाणीवा पण निर्माण होतात, परंतु सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते का, ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे माझ्या दृष्टीवर. आणि होते, काही प्रमाणात होते. म्हणून NSSचे विद्यार्थी आम्हाला युनिफाईड मध्ये खेळायला मिळतात. हम्म. ते त्यावेळेला त्या मुलांना मदत करतात, पण 24 तास नाही मदत करू शकत. त्यांचे ठराविक तास असतात, त्यांची स्वतःचे आयुष्य असतात. आज जगणं इतकं म्हणजे दुरापास्त म्हणायला गेलं तर असं झालेलं आहे व्यवस्थेच्या माध्यमातून. तर स्वतःचं करतील का इतरांचं करतील, हाही विषय आहेच ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, एक उथळ किंवा एक वरवरचं काम आपण करून घेऊ शकतो, पण जे खोलात जाऊन काम करायचं असतं ना, त्याच्यासाठी आपल्याला एक काय म्हणायचं त्याला, म्हणजे मिशनरी वृत्ती लागते. कायमस्वरूपी कामासाठी. मिशनरी वृत्ती असेल तरच करतो. म्हणून आमचं जर एक हे आहे की आम्हाला दया नको, आमच्या मुलांना दया नकोय, आम्हाला स्वीकार करा, आनंदाने स्वीकार करायला पाहिजे त्यांचा. अगदी खरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहकार्य करून त्यांना सांगा. नुसतं तुम्ही त्याला खायला घालू नका, त्याला खायला कसं खायचं ते शिकवा. स्वावलंबी हा, करा. ते करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला प्रोत्साहन द्या. खरं. म्हणजे तू कसं वाईट आहेस हे सांगू नका, तू कसं चांगला आहेस ते सांगा. खरं. ह्या 3 जे आमचे पाया आहेत मुळातले, त्याच्यावर आम्ही काम करतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा आवश्यकता असते तेव्हा कुठून तरी येतं. खरंय. आणि सर, हे अनाथ मुलं जे तुमच्याकडे येतात त्यांचे पालक तुम्ही शोधू शकता? हो, पालकांचा आपण जे मुलं आपल्याकडे येतात, शासनाचे नियम आहेत की त्यांचे आधार कार्ड काढा. ज्यावेळेस आम्ही या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड काढायला गेलो त्यावेळेस आम्हाला असं समजत होतं की यांच्या अगोदर कुठेतरी आधार कार्ड निघालंय. मग आम्ही ते पूर्ण प्रयत्न करून मुंबईला आपलं हेड ऑफिस आहे, क्या बात असे आहे. आम्ही 17 मुलांचे पालक शोधून काढले आणि त्यांचे स्वाधीन केलं. ही मुलं हरवली होती पालकांकडून? काही नकोसी मुलं होती, काहींना टाकून दिले गेली होती आणि काही मुलं हरवली होती. असे बापरे. आधार कार्डद्वारे 17 मुलांचे पालक आम्ही शोधून काढले. आणि त्यावेळेस मला 2016 मध्ये पुरस्कार पण भेटला होता. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत साहेब होते. आणि आमचं उदाहरण ज्यावेळेस आधार लागू करायचा किंवा नाही या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टात दिलं गेलं होतं की विस्मृतीत गेलेले जे म्हातारे लोक आहेत किंवा लहान मुलं फारच छान. आहेत आणि किंवा दिव्यांग लोक आहेत, जर आधार कार्ड त्यांचे काढलेले असेल तर आपण त्यांच्या पालकांचा शोध घेऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे खरोखर आधार देतं आधार कार्ड, असं म्हणायला हरकत नाही. खरे, खूपच छान. अगदी ही नवीन बातमी आम्हाला कळलेली आहे. आणि ह्याच्या पुढे कोणी आधार कार्डाच्या विरुद्ध बोलत आम्ही सांगू शकतो, जी, ह्याचे बिलकुल. कारकाचा उपयोग होतो. आता तलवारे सर, अजून एक विधातेला विचारते की स्पेशल ऑलिम्पिक्स भारत आहे, हे आपल्या भारतातल्या किती राज्यात हा उपक्रम चालू आहे? आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या सगळ्या राज्यातून मुलं जातात का? कसं तुम्ही सिलेक्शन करता? आता हे ना एका वाक्यात किंवा एका म्हणजे 1-2 मिनिटात सांगण्यासारखा विषय नाही, कारण की त्याच्या प्रत्येक खेळाचे हे निकष वेगळे आहेत. हां. आणि त्याप्रमाणे आता मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक 400चा चमू आमचा गेलेला होता. करेक्ट. आता भारतातूनच सगळ्या राज्यांमध्ये सर्वसामान्यतः स्पेशल ऑलिम्पिक्सची चळवळ पसरलेली आहे. सगळ्या राज्यामध्ये आमच्या दर 6 महिन्यांनी बैठका होतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या राज्यांनी काय काम केलं त्याचा आढावा घेतला जातो. त्याच्याप्रमाणे आम्हाला पारितोषिकं दिली जातात. भारतातनं तर आता पुढे आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आमच्या इटलीला आहे स्पेशल ऑलिम्पिक्सचा एक कार्यक्रम आहे, तिथे आमच्या मुलांना पाठवायचं आहे. तर त्याचा ना कोटा असतो प्रत्येक राज्याचा. आणि त्याप्रमाणे त्या कोट्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांना दिलं जातं. आतापर्यंत आमचं जे पुढचं लक्ष आहे ते 2027चं ऑलिम्पिक्स आहे. वर्ल्ड गेम्स होणार आहे. तर तिथे ते पंतप्रधान मोदी साहेबांनी पण मन की बात मध्ये किंवा ते स्वतः त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात की किती मुलं तिथे जात आहेत, म्हणजे किती खेळाडू तिकडे जात आहेत वगैरे. तर आता आपल्या महाराष्ट्रातनंच मी आकडा सांगू शकते. भारतातला आकडा माझ्याकडे आता कन्सॉलिडेटेड नाही आहे, परंतु आता महाराष्ट्रामधून आपल्याकडून 1 मिनिट 335 खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर गेले. त्याच्याबरोबर 98 कोचेस गेले, त्याच्यात महिला आणि पुरुष दोघंही होते.
युनिफाईड पार्टनर पण 27 म्हणजे 27 पेअर्स त्याच्यामध्ये गेल्या आणि राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं आहे. एकूण 17 विशेष खेळाडू, 6 कोचेस आणि 1 युनिफाईड पेअर असं आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं क्या आहे. बात आहे. पण ते सिलेक्शनची हम्म. प्रोसिजर आता चालू आहे अजून. कारण की 27ला आपल्याला पाठवायचं आहेत मुलांना, तर आता ह्या मार्च, एप्रिल, मे पर्यंत सगळं संपेल आणि मग त्यानंतर त्यांचे विशेष कॅम्प्स लागतील. ग्वाल्हेरमध्ये होतात ते कॅम्प्स, अहमदाबादमध्ये होतात, काही ठिकठिकाणी होतात. आता आम्ही स्विमिंगसाठी पण प्रयत्न करतोय की वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून ते भारतभरातल्या जे मुलं आहेत त्यांचे कॅम्प्स घेतले जावेत. आणि त्या कॅम्प्स घेताना पण त्यांचे काही निकष असतात. म्हणजे 3 विद्यार्थ्यांनाच एका खोलीमध्ये ठेवायचं, प्रत्येकाला वेगळं म्हणजे प्रत्येक खोलीला वेगळं बाथरूम, संडास असलंच पाहिजे, त्यांना लिफ्ट असली पाहिजे खेळायला, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर त्यांचं आहाराचे निकष ठरलेले असतात की त्यांना सकाळी एवढं खायला द्यायचं, शेंगदाणे द्यायचे, खजूर द्यायचे वगैरे, हे सगळे निकष पाळले जातात आणि मगच त्या मुलांना खेळण्यासाठी उतरवलं जातं. आणि तरीसुद्धा मी म्हणते की या सगळ्या मुलांचं जेव्हा आपण संगोपन करतो त्याच वेळेला ती मुलं चांगलं खेळतात. म्हणजे नुसतंच त्यांना असं टिक मार्क केल्यासारखं शिकवून किंवा प्रशिक्षण करून नाही चालत. तर त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावेच लागतात आणि त्याच्यासाठी प्रशिक्षकांचं प्रशिक्षण आणि त्यांचं सुद्धा म्हणजे त्यांचं भरणपोषण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की ते कधी विद्यार्थ्यांना मदत करू शकतील जर का ते स्वतः भरपूर असतील, भरलेले पुरलेले असतील तर. नाहीतर ते विद्यार्थ्यांना कसं मदत करू शकणार. तर ह्या सगळ्याचा आढावा आपण घेत असतो. खूप म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचं कार्य आहे ते. मीही बऱ्याच सामाजिक संस्थांमध्ये काम केलं, परंतु मी असा विचार करते की ह्याच्यामध्ये समाजामध्ये एकेका शाळेला जोडून घेणं आणि हे जे खालचं काम सर म्हणाले तसं काम करणं, हे ज्याला जमेल ना त्यांच्यासाठीच ही संस्था जास्त म्हणजे उपयोगाची आहे. नुसतं फोटो काढण्यासाठी येणारे लोक खूप असतात, खरे खरे. परंतु पाठीमागे काम करणारे लोक खूप कमी असतात. तर आज जर का गरज असेल तर ते सेल्फीवाल्यांची नाही गरज. अगदी खरे बोलला. मल्टी डिसिप्लिनरी टीम जी असते हां, सगळी, आणि म्हणजे ज्याला- डॉक्टर्स पण असतात, फिजिओथेरपिस्ट असतील, बरेच असतील ना, हे सगळे सगळे, हो, हो, हो. समाजसेवक समाजसेवक असतात आणि ज्यांना म्हणजे माणुसकी आहे अशा बरोबर. लोकांची जास्त गरज आहे. खरे खरे, अगदी म्हणजे सिंपथी नाही, एम्पथी लागते. एम्पथी लागते. खरे करेक्ट. खरे. आणि मेधाताई, आता जादूगाराच्या पोतडीतून जशा एकेका गोष्टी बाहेर पडतात, तसं मी जेव्हा तुमच्याबद्दल बोलत होते कोणाकोणाशी की आमच्या यावेळच्या म्हणजे पाहुण्या तुम्ही आहात म्हणून, तेव्हा कोणतरी सांगितलं की जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र या संदर्भात तुमचा उल्लेख आला. तर हा उपक्रम काय आहे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल, कारण हा म्हणजे दिव्यांगाशी संबंधित आहे, त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगा. आता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ते DDRC. हा, DDRC. तर त्याची म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट लेवलची ही संस्था असते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक त्याचा प्रमुख असतो. तर त्याचे उद्देश काय आहेत ते मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा. आता त्याचा उपयोग कसा करून घेणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक कौशल्याचा भाग आहे आणि काम करणाऱ्या व्यक्तीची पण किती प्रामाणिक इच्छा आहे त्याच्यावरती पण आहे. परंतु त्याचा उद्देश खूप चांगला आहे. तर सर्वेक्षण हा सगळ्यात महत्वाचा उद्देश त्याचा आहे. आणि म्हणजे दिव्यांगत्वाचं निदान आहे ना, ते साधारणपणे 6 ते 7 वर्षापर्यंत होतच नाही. तर ते लवकरात लवकर व्हावं याच्यासाठी पण हे प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे साधनांचं वितरण, म्हणजे आता कुणाला व्हीलचेअर हवे तर त्याचं वितरण करायचं, कुणाला कॉक्लिअर इम्प्लांटचं करायचं असेल, तुम्हाला माहित आहे, किंवा श्रवण यंत्र असतात, त्यांचे वेगवेगळे आता प्रशिक्षण असतात वेगवेगळे. आता तुम्ही म्हणलं तर जी अतिमंद दृष्टीची लोक असतात किंवा दृष्टीहीन असं म्हणू शकत नाही, पण व्हिज्युअली इम्पेअर्ड, आता इंग्लिश मधला शब्द मला जास्त सोपा वाटतो वापरायला. तर त्यांचे चेस म्हणजे बुद्धिबळाची स्पर्धा, तर त्याच्यासाठी आम्ही गेलेलो. तर खरोखर ते इतकी सुंदर रीतीने बुद्धिबळ खेळत होते ते मुलं. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात त्या त्यांच्यावर. आता त्यांचीही आता आपण क्रिकेट स्पर्धा बघितली मुलींची, खरे किती वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे.
इव्हन अंधांच्या पण क्रिकेटच्या स्पर्धा हा तेच असतात. आता आपण बघितलं तर त्यांची जी टीम होती, महिलांची क्रिकेट टीम आणि अंध मुलींची क्रिकेट टीम, हम्म. ही सगळी एकत्रितरित्या त्यांचं आपण कौतुक केलं गेलं. तर त्यांची वेगळ्या संस्था आहेत. तर मला असं म्हणायचं की त्याचं निदान जर का लवकर झालं तर त्याचा उपाययोजना पण लवकर होतं. तर ते काम आहे. सोयी सुविधा कशा उपलब्ध केल्या जातात ते पण होतं. तर आपण इथे मुंबईमध्ये भांडूपला खूप मोठा कार्यक्रम, थावरचंदजी गेहलोत जेव्हा सामाजिक न्याय मंत्री होते त्यांच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतरही अनेक वेळेला मी ह्या कार्यक्रमांमध्ये मी गेलेली. मी बारामुल्लाला त्यांचा एक मोठा कॅम्प घेतला होता. तर तिथे 2000च्या पेक्षा जास्त अपंग, सॉरी दिव्यांग परत घ्या हे. नाही नाही, हरकत नाही. दिव्यांग. 2000 पेक्षा जास्त दिव्यांगांना मदत दिली होती आणि सगळ्या लोकांना म्हणजे जी आवश्यकता असेल त्याच्या सगळ्या ज्या आवश्यकता त्या पुऱ्या केल्या. म्हणजे शैक्षणिक साहित्यापासून वैद्यकीय साहित्यापासून ते क्रीडा आणि ह्या सगळं साहित्य, जीवनावश्यक वस्तूंपासून सगळं दिलेलं आहे. तर अधिकृत संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध आहे DDRDचं. तर DDRC, तर त्यामध्ये साधारणपणे संपर्क सगळे, म्हणजे मी आता माझ्याकडे पूर्ण माहिती आहे परंतु आता मी ती देऊ शकत नाही. पण जर का आपण DDRC हा जर का शब्द कीवर्ड टाकला तर तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगेन की तिथे तुम्ही नोंदणी करणं गरजेचं आहे प्रत्येकाने. आपल्या आजूबाजूला जर का कोणता असा दिव्यांग व्यक्ती सापडला तर त्याचाही त्याच्यामध्ये नोंदणी करून त्याला योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. तर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र म्हणजे DDRC हे डिस्ट्रिक्ट डिसेबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणून तुम्ही जर का सर्च केलं तर तुम्हाला निश्चित सगळी माहिती मिळेल. तर त्याच्यामध्ये नोंदणी करा, आधार कार्ड घ्या, बँकेमध्ये मला असं वाटतं की त्यांचं खातं करायला पाहिजे, म्हणजे काढायला पाहिजे, अकाउंट ओपन करायला या पाहिजे. सगळ्या त्याचप्रमाणे एक मिनिट, आधार कार्ड तर तुम्हाला सांगितलं ते पण करायला पाहिजे. आता मतदानाचा अधिकार सुद्धा काही लोकांना दिलेला आहे, तर Correct. त्यांनाही पण मतदानासाठी पण नोंदणी करा. कारण की शेवटी हे नागरिक आहेत Correct. आणि सर्वसमावेशकत्व हा आपलं ध्येय आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाने वागवायला पाहिजे. हे असं सगळी मला वाटतं. 21 अपंगत्व ह्याच्यामध्ये येतील सगळी DDRC मध्ये. हम्म. म्हणजे सगळी येतात. जिल्हाच्या ह्याच्यामध्ये. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र. बरोबर. पुनर्वसन हाच त्याचा मूळ गाभा आहे. पण त्याच्यासाठी पुनर्वसन करण्यासाठी आधी दिव्यांग कोण आहे त्याची माहिती तर करणं गरजेचं Correct. आहे. हे तर आता आपण केंद्र ह्याच सरकारच्या अखत्यारीत येतं. पण नाही, केंद्र सरकारचं नाही, त्यांची जी सिस्टीम आहे ती जशी केंद्र सरकार, राज्य सरकार, मग महानगरपालिका ही तशीच आहे. हं. फक्त ते आपल्या घराच्या जवळ आहे. म्हणजे मुंबईत किती सेंटर असतील याची? राज्य सरकारचं नमो दिव्यांग जिल्हे 2 आहेत, सॉरी एक मिनिट. 2च जिल्हे आहेत मुंबईमध्ये, म्हणजे मुंबई सिटी आणि मुंबई सबब. त्याच्यामुळे जिल्हाशहा त्यांची केंद्र असतात. अच्छा, ओके. राज्याचं नमो दिव्यांग पुनर्वसन केंद्र राज्य सरकारने स्थापित केलेलं आहे. DDRC जे सेंटर्स आहेत, अलिम्को म्हणून जी एक केंद्र शासनाची जी एक संस्था आहे, ते सगळं पुरवठा DDRC ला करते. काय नाव त्या संस्थेचं? अलिम्को बांद्र्यालाच आहे. अच्छा. ती त्याला सगळ्यांना ते पुरवठा करतं सगळं. मग ह्याचा आणि सर्व शिक्षा अभियानचा काही संबंध येत नाही. नाही, यांचा काही हे संबंध- पुनर्वसनाचं काम करतात. सर्व आणि शिक्षा शिक्षा अभियान- सर्व हे शिक्षा- शिक्षणाचं काम हा, मग करतात. शिक्षणातून पुनर्वसन. नाही, शिक्षणातनं फक्त शिक्षणच मिळतं. अच्छा, ओके. त्यांना पुनर्वसन होत नाही. त्याच्या कार्यशाळा असतात त्या वेगळ्या असतात. अच्छा. एक लक्षात घ्या तुम्ही, प्रशिक्षण वेगळं, शिक्षण वेगळं, आणि पुनर्वसन पुनर्वसन वेगळं, वेगळं. रोजगार वेगळे, हे वेगवेगळी अंग आहेत. खरंय. सर्व विकास- शिक्षा अभियान ही जी संकल्पना आहे मॅडम, ज्या राज्यामध्ये दिव्यांग मंत्रालय नाहीये आणि दिव्यांगांसाठी विशेष शिक्षक किंवा विशेष शाळा नव्हत्या, सुरुवातीला आपल्या समाज कल्याणला होत्या, नंतर सामाजिक न्यायाला झाल्या आणि आता दिव्यांग कल्याण. महाराष्ट्रामध्ये विशेष दिव्यांग कल्याण मंत्रालय असल्यामुळे सर्व शिक्षा अभियानाचा एवढा इफेक्ट नाहीये. बरोबर. आपल्याकडे एक स्ट्रक्चर तयार केले राज्य शासनाने. एकमेव राज्य आहे की दिव्यांग कल्याण मंत्रालय आपलं झालेलं आहे. बरोबर. त्या ठिकाणी आपलं एक स्वतंत्र विभाग आहे. करेक्ट. तर तुम्ही फारच छान समजावून सांगितलं अगदी व्यवस्थित सगळं. आणि आता एक शेवटचा प्रश्न, समाजाकडून काय अपेक्षा आहेत? आणि हा तुम्हाला एक मंच आहे, तुम्हाला जे काही समाजाकडून काय अपेक्षा आहेत त्या मला
अगदी अवश्य सांगा. म्हणजे स्पेशल ऑलिम्पिक्स भारत याच्यासाठी समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? समाजाकडून अपेक्षा अशी आहे की आपले जे विद्यार्थी आहेत, आता स्पेशल ऑलिम्पिक एक एक संघटन आहे आमचं. आपले जे विद्यार्थी खेळासाठी जातात, तर समाजाने पुढे येऊन त्यांना मदत करायला पाहिजे. आर्थिक याच्यामध्ये त्यांचं ट्रेनिंग देण्यासाठी त्यांच्या ज्या शाळा आहेत, शाळांमध्ये जे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे किंवा विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च किंवा विद्यार्थ्यांना जे साहित्य लागतं, आता ड्रेस आहेत आपले, शूज आहेत किंवा इतर जे साहित्य लागतं याच्यासाठी मदत करणे आणि समावेशितपणा की आपण स्वतःहून या विद्यार्थ्यांसोबत चाललं गेलं पाहिजे, जेणेकरून हे विद्यार्थी भविष्यामध्ये पुढे निघतील. ही समाजाकडनं एक अपेक्षा आहे. समाजाकडून आमची किंवा सर्व दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सर्व अगदी प्राथमिक अपेक्षा अशा असतात. स्वीकार करा, जसं आहे तसं स्वीकारा, पालकांसहित सगळ्यांनी. दुसरं म्हणजे त्यांच्यासाठी सहकार्य करा, त्यांना दया नको, त्यांना तुमच्या बरोबरीचं स्थान देऊन त्यांना सहकार्य करा की ते स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि ते जे काय करतील त्याला प्रोत्साहन द्या, कारण की ते भावाचे भुकेले असतात. म्हणून तर त्या 3 आमच्या त्रिसूत्री आहे असं आपण म्हणू शकतो अगदी खरं आहे. की स्वीकार, सहकार्य आणि प्रोत्साहन या 3 गोष्टींवरती हे आधारित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसमावेशक विकास जर का आवश्यक असेल तर ह्यानेच ह्या 3 गोष्टींचा जर का आपण उपयोग केला, त्याचं जर का पालन केलं तरच तो होऊ शकतो. तर समाजाने त्यांना त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघावं, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. आणि तसं तुम्ही बघाल या माध्यमातनं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतच आहोत, तर त्याच्या माध्यमातनं हेही तुम्ही आत्मसात करा. आणि नवीन वर्षामध्ये नवीन एक आपण शपथ घेतो किंवा काहीतरी करण्याची एक आपल्या मनामध्ये हे असते, इच्छा असते, तर त्याच्यामध्ये हे वर्ष हे दिव्यांग प्रेमी वर्ष असू द्या. अगदी धन्यवाद. खरं आहे. आणि स्पेशल ऑलिम्पिक्स साठी असं म्हणून स्पेशली हा, स्पेशल ऑलिम्पिक्स साठी वेगळ्या रीतीने अधिक मदत करा. अगदी खरं आहे. मेधाताई, आज तुम्ही किती सहजपणे केवढी तरी माहिती दिली आहे. खरंच म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना ह्याच्यामुळे खूप फायदा होणार आहे आणि समाजाला पण होणार आहे. आणि मुख्य म्हणजे जे आपण म्हणतो की कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन जे असतं, म्हणजे समाजात राहून ह्याचं पुनर्वसन करायचं आहे, ह्याच्यासाठी क्रीडा हा अतिशय एक चांगला उपक्रम आहे आणि तो तुम्ही अतिशय म्हणजे चांगल्या प्रमाणे राबवताय हे आज लक्षात आलं. आणि तळमळीनं तुम्ही हे काम करताय, तुमचा हा खरा विषय नाहीये आणि तरीही तुम्ही त्याच्यात इतक्या तज्ज्ञ, म्हणजे खरोखर तुम्ही किती तुमचा अभ्यास केवढा आहे ज्यातून कळतंय. आणि ग्रंथालीच्या प्रतिभांगण ज्या मंचामध्ये आज तुम्ही आलाय आणि आम्हाला एवढी माहिती तुम्ही दिली आहे, ह्यासाठी मी आधी ग्रंथालीचे आभार मानते की त्यांनी तुम्हाला आमंत्रण देऊन बोलावलं आणि खरोखर तुम्ही आल्याबद्दल आभार मानते. तलवारे सर, धन्यवाद. तुमचं काय म्हणजे अपंग पुनर्वसन क्षेत्रातलं हे केवळ म्हणजे आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात काय करू शकतात, तर हे सगळी उत्तरं जी आहेत तुम्ही खरंच करून दाखवलंय आणि केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हे तुम्ही प्रत्यक्ष करून दाखवताय. तुमच्यासारखे समाजसेवक, म्हणजे मी त्याला समाजसेवकच म्हणते, म्हणजे खूपच तुम्ही म्हणजे फार मोठं कार्य करताय. आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आता रिटायर झाल्यावर काय करायचा प्रश्न असतो माणसाला, तर त्यांनी असा प्रश्न पडता कामा नये. तुमच्यासारखी माणसं हे त्याचं म्हणजे काय म्हणतात प्रेरणादायी आहात. आज आमच्या ग्रंथालीच्या मंचावर येऊन सगळ्यांना प्रेरणा देते तुम्ही. खरोखर धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. स्पेशल ऑलिम्पिक्स भारत या संस्थेच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबवले जातात आणि ते उपक्रम राबवले जातात त्याची केवळ आज माहिती नाही मिळाली, तर त्यामागची जी आपली भावना आहे ती आज या माध्यमातून प्रकर्षाने अधोरेखित झाली. आणि मला वाटतं ती भावना खूप महत्त्वाची आहे. या सगळ्या चर्चेमध्ये, या मुलाखतीत ऐकताना हे जाणवत होतं आणि आपल्या बोलण्यात वारंवार आलं. त्यातनं मला एक छान आपण नेहमी लहानपणी एक ऐकलेली गोष्ट आहे की ससा आणि कासवाची, की ससा जोरात पळू शकायचा आणि कासव हळूहळू चालायचा, की जी त्याच्याकडे आपण ती मर्यादा म्हणून पाहत होतो की ती कासवाची मर्यादा होती, पण त्याच्याकडे सातत्य ही क्षमता होती. आणि मला वाटतं स्पेशल ऑलिम्पिक्स भारतने या क्षमतेकडेच
केंद्रस्थानी ठेवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचा त्यातून विकास कसा साधला जाईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि हा एक छान विषय आणि संस्थेचं कार्य आज आम्हाला प्रतिभांगणच्या माध्यमातून समाजापुढे आणता आलं. आपण इथे आलात वेळ काढून, त्याबद्दल मी आपले दोघांचेही मनापासून आभार मानते आणि सुधाताई आपलेही मनापासून आभार. धन्यवाद.